Hello everyone, welcome to online platform of अभिनव सायन्स अकॅडमी. माय सेल्फ प्रोफेसर आदेश बने म्हणजेच AB सर. आणि आज आपण 1 hour 1 टॉपिक या सिरीजमध्ये पॉलिमर केमिस्ट्री हा टॉपिक केमिस्ट्रीचा बघणार आहे. आणि सर्वप्रथम आपल्याला माहीत पाहिजे की स्टेट बोर्डला त्याला 3 आणि विथ ऑप्शन 4 मार्क्स अशा पद्धतीने त्याचे क्वेश्चन्स विचारले जातात. हां, आता त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण पहिल्यांदा बघणार आहे की पॉलिमरचा मिनिंग काय. पॉली म्हणजे काय असणार आहे तर मेनी. ओके, आणि मर म्हणजे काय असणार आहे त्याचं युनिट्स किंवा पार्ट्स म्हणून ओळखतो आपण. लक्षात आलं, म्हणजे कितीतरी छोटे छोटे युनिट्स एकत्र येऊन एक मोठं काय तयार होणार आहे, पॉलिमर तयार होणार आहे किंवा एक मोठं स्ट्रक्चर तयार होणार आहे. त्याला सिंपल आपण काय म्हणणार आहे, पॉलिमर म्हणणार आहे. म्हणजे इथं त्यांनी डेफिनेशनमध्ये पण मेन्शन केलेत बघा. हां, तर डेफिनेशनमध्ये काय मेन्शन केलेत बघा. द पॉलिमर्स आर कॉम्प्लेक्स असेल जायंट मॅक्रोमॉलिक्युल्स मेड फ्रॉम रिपीटिंग युनिट्स. म्हणजे छोटे छोटे युनिट्स काय होतात, रिपीट होतात आणि मग एक मोठं स्ट्रक्चर तयार होते. त्याला सिंपली आपण काय म्हणणार आहे, पॉलिमर्स म्हणणार आहे. ओके, हां, आता त्याची 2 पार्ट्स केले जातात. पहिले क्लासिफिकेशन असणार आहे आणि नंतर त्या क्लासिफिकेशनच्या बेसवर त्याचे पॉलिमरचे एक्झाम्पल्स असणार आहे. तर सुरुवातीला आपण बघूया त्यांचे क्लासिफिकेशन्स. काय बघणार आहे आपण, क्लासिफिकेशन्स. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला क्लासिफिकेशनचा पार्ट असेल तर क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ सोर्स ऑफ ओरिजिन. ओके, हां, तर त्याच्यामध्ये पहिला पार्ट आपण बघायला लागलोय नॅचरल पॉलिमर बघायला लागलोय बघा. ओके, हां, म्हणजे ओरिजिनॅलिटी त्या पॉलिमरची काय असणार आहे त्याच्या बेसवर पहिल्यांदा आपण बघायला लागलोय नॅचरल पॉलिमर्स. आता नॅचरल पॉलिमर्स म्हणजे सिंपल आहे, जे नॅचरल सोर्सपासून पॉलिमर्स मिळणार आहेत आपल्याला. नॅचरली सोर्स आहे त्याच्यापासून जे पॉलिमर मिळणार आहेत त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, नॅचरल पॉलिमर्स. आणि हे नॅचरल पॉलिमर्स 2 पार्ट्समध्ये काय केले, डिवाइड केलेत. एक असणार आहे प्लांट पॉलिमर्स आणि दुसरा असणार आहे ॲनिमल पॉलिमर्स. मग सर ह्याच्यावरचे क्वेश्चन काय विचारतात, शक्यतो तुम्हाला ह्याच्यावरचे काय असणार आहेत, एक्झाम्पल विचारण्याचे चान्सेस असणार आहेत. जसं की प्लांट पॉलिमर्स हे काय आहेत, प्लांट पासून आपण जे पॉलिमर तयार करणार आहे त्याला प्लांट पॉलिमर्स म्हणणार. ओके, त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत बघा, इथं कॉटन, लिनन असेल, ओके, किंवा नॅचरल रबर असेल. हे असे एक्झाम्पल तुम्हाला माहीत असावेत कारण ते विचारण्याचे चान्सेस आहेत. त्याच पद्धतीनं ॲनिमल पॉलिमर्स ह्याच्यावर पण क्वेश्चन्स विचारू शकतात. त्याच्यावर पण सेम कंडिशन काय असणार आहे, तुम्हाला एक्झाम्पल माहीत पाहिजे. आता ॲनिमल पॉलिमर्स म्हणजे काय, जे ॲनिमल सोर्सपासून तयार होणारे पॉलिमर्स असतात त्याला सिंपली तुम्ही काय म्हणणार आहे, ॲनिमल पॉलिमर्स म्हणणार आहे. ज्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत बघा, इथं वूल असेल, सिल्क असेल. लक्षात आलं, म्हणजे ह्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला 1 मार्काला येण्याचे चान्सेस आहेत बोर्डला. ठीक आहे, त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया. आता आपण नेक्स्ट सेकंड पार्ट बघणार आहे. पहिला झाला नॅचरल पॉलिमर्स, दुसरा आहे सिंथेटिक पॉलिमर्स. कोणता, सिंथेटिक पॉलिमर्स. म्हणजे आपण ते मॅनमेड पॉलिमर्स तयार करायला लागलोय त्याला सिंपली तुम्ही काय म्हणणार आहे, सिंथेटिक पॉलिमर्स. ह्याच्यामध्ये पण काय असतात, एक्झाम्पल विचारण्याचे चान्सेस असतात बघा. जसं की नायलॉन, टेरिलिन, पॉलिथिन किंवा बरेचसे, आता पुढे आपण एक्झाम्पल बघणार आहे, ते बरेचसे एक्झाम्पल तुम्ही काय करणार आहे, सिंथेटिक पॉलिमर्समध्ये कॅरी आउट करणार आहे. त्यानंतर सेमी सिंथेटिक पॉलिमर्स म्हटलेत बघा, तिसरा पार्ट. एक नॅचरल, सिंथेटिक आणि तिसरा सेमी सिंथेटिक. आता सेमी सिंथेटिक म्हणजे काय, तुमचा नॅचरल जो काय सोर्स आहे नॅचरल पॉलिमरचा, ओके, तो नॅचरल कंटेंट घेऊन त्याच्यावर तुम्ही केमिकली ट्रीटमेंट करून मग एखादा पॉलिमर तयार करताय त्याला सिंपल तुम्ही काय म्हणाल, सेमी सिंथेटिक पॉलिमर. ओके, जसं की याच्यामध्ये पण एक्झाम्पलच महत्त्वाचे आहेत तुम्हाला. आता याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्हाला म्हटले मेन्शन केलेत बघा, रेयॉन, क्युप्रा अमोनियम रेयॉन. ओके, हां, जसे की इथे दिलेत बघा, सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह सच ॲज काय म्हटलेत बघा, सेल्युलोज ॲसिटेट रेयॉन, ओके, सेल्युलोज नायट्रेट किंवा विस्कॉस रेयन. लक्षात आलं, हे काय असणार आहे, तुमचे सेमी सिंथेटिक पॉलिमरचे पार्ट्स असणार आहेत. शक्यतो याच्यावर क्वेश्चन जास्त आलेले नाहीत, पण विचारले तर एक्झाम्पल विचारण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे एक्झाम्पल तुम्हाला त्यातले माहीत असावेत. ओके, हां, सेकंड क्लासिफिकेशन घेतलेत बघा त्यांनी. सेकंड क्लासिफिकेशनमध्ये त्यांनी काय केलेत बघा, हां, सेकंड क्लासिफिकेशन त्यांनी मेन्शन करायला लागले, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चरच्या बेसिसवर त्यांनी काय केलेत, क्लासिफिकेशन केलेत पॉलिमरचं. जसं की आता याच्यामध्ये एक्झाम्पल जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल बघा, द एक्सप्लेन विथ द एक्झाम्पल्स ऑफ ब्रँच अँड लिनियर पॉलिमर्स. ओके, किंवा राईट द क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चरच्या बेसिसवर त्याचं कशामध्ये कन्व्हर्जन केलेत किंवा कसं क्लासिफिकेशन केलेत हे सुद्धा तुम्हाला विचारलेत. हां, जसं की पहिला पार्ट आहे बघा, लिनियर ऑर स्ट्रेट चेन पॉलिमर्स. आता याच्यामध्ये 3 पार्ट्स पडतात स्ट्रक्चरच्या बेसवर. एक असणार आहे लिनियर स्ट्रेट चेन असणार आहे, दुसरा असणार आहे
ब्रँचड पॉलिमर्स, ओके, आणि तिसरा असणार आहे नेटवर्क पॉलिमर्स. आता याच्यामध्ये तुम्हाला त्याची डेफिनेशन आहे, मिनिंग सांगायचे असतात. 2 मार्काला क्वेश्चन विचारतात, त्यामुळे तुम्हाला तिथे त्याचा मिनिंग आणि त्याचे एखादं एक्झाम्पल. ओके, जसं की लिनियर ऑर स्ट्रेट चेन मध्ये त्यांनी मेन्शन केलेत बघा, व्हेन द मोनोमर मॉलिक्युल्स आर जॉईंट टुगेदर इन अ लिनियर अरेंजमेंट. लिनियर अरेंजमेंट मध्ये जर मोनोमर काय असतील, सगळे जॉईंट असतील आणि एखादा पॉलिमर तयार करत असतील, तर त्याला सिंपली तुम्ही काय म्हणणार, लिनियर चेन पॉलिमर्स म्हणणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल माहित असावं, PVC आणि हाय डेन्सिटी पॉलिथिन. PVC म्हणजे पॉलिव्हिनाइल क्लोराइड. ओके, हा, आता इथे पॉलिथिन, ओके, पॉलिथिन पण कसा असावा म्हणून त्यांनी सांगितले, हाय डेन्सिटी, ज्याला आपण HDP. का तर लो डेन्सिटी पॉलिथिन पण असतो जो लिनियर पॉलिमरचा पार्ट नाहीये. त्यामुळे इथं कंपल्सरी एक्झाम्पल तुम्हाला माहित असावं, हाय डेन्सिटी म्हणजे HDP हा लिनियर पॉलिमरचा पार्ट आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला सेकंड पार्ट एक दिलेले आहेत, जसा लिनियर झाला तसा ब्रँचड पॉलिमर आहे बघा, इथे आहे बघा, ब्रँच पॉलिमर्स. आता ब्रँच मध्ये काय असणार आहे, सिंपली ब्रँच पॉलिमर्स आर पॉलिमर्स मेड अप ऑफ लॉंग कंटिन्युअस चेन विथ ब्रँचिंग. हे आपल्याला माहित पाहिजे, म्हणजे लॉंग कंटिन्युअस चेन आहे पण त्याला ब्रँचेस आहेत, ब्रँचेस. लक्षात आलं, स्ट्रेट चेन म्हणजे लॉंग चेन आहे पण त्याला ब्रँचेस जर असतील तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालं, ब्रँच पॉलिमर. आणि ह्याचं सुद्धा आपल्याला एक्झाम्पल आपल्याला माहित असावं, जो आपण काय म्हटलं, लो डेन्सिटी पॉलिथिन. लो डेन्सिटी पॉलिथिन, हाय डेन्सिटी पॉलिथिन हा लिनियरचा पार्ट असेल, तर लो डेन्सिटी पॉलिथिन हा कशाचा पार्ट असणार आहे, तुमचा ब्रँचचा पार्ट असेल. नेक्स्ट आपण बघणार आहे नेटवर्क और क्रॉस लिंक पॉलिमर्स. ओके, नेटवर्क और क्रॉस लिंक पॉलिमर. जसं की त्याच्यामध्ये म्हटलं बघा, क्रॉस लिंक पॉलिमर्स आर polymers consist of linking of chain polymers by strong covalent bond leads to formation of network like structure. म्हणजे असे स्ट्रक्चर तयार होतात बघा. म्हणजे इथनं चेन चालली बघा तुमची, लॉंगेस्ट चेन आहे, परत त्याला ब्रँच आहे, पण त्या ब्रँचला परत लॉंगेस्ट चेन आहे, परत त्याला ब्रँचेस आहेत, परत लॉंगेस्ट चेन आहे, म्हणजे हे नेटवर्क फॉर्म होत चालेल. ओके, त्याला सिंपल तुम्ही काय म्हणणार आहे, नेटवर्क पॉलिमर्स म्हणणार आहे. ओके, आणि जसं ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहे मेलामाइन, बॅकेलाइट किंवा वल्कनाइज रबर, हा काय असणार आहे, त्या एक्झाम्पलचा पार्ट असेल. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन. मोड ऑफ पॉलिमरायझेशन, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल विचारले बघा, हाऊ आर द पॉलिमर्स क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ पॉलिमरायझेशन प्रोसेस. ओके, आणि हा 2 मार्काला क्वेश्चन विचारलेत. आता ज्याच्यामध्ये आपल्याला त्याचे टाइप्स काही महत्त्वाचे आहेत, जे टाइप्स आपल्याला बघायचे आहेत. 3 टाइप्स आहेत, एक आहे ऍडिशन पॉलिमर असणार आहे, दुसरा आहे कंडेन्सेशन पॉलिमर आणि तिसरा आहे रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. आता ऍडिशन पॉलिमरायझेशन म्हणजे काय, कितीतरी मोनोमर्स तुम्ही काय करत जाताय, ऍड करत जाताय कंटिन्युअसली. ओके, आणि त्याच्यापासून पॉलिमर तयार करताय. आता ह्या ऍडिशन पॉलिमरायझेशन मध्ये कोणताही स्मॉल अमाऊंट आपला काय होत नाही, रिमूव्ह होत नाही, इलिमिनेट होत नाही. त्याला सिंपली तुम्ही काय म्हणणार, ऍडिशन पॉलिमरायझेशन म्हणणार. ओके, जसं की ह्याच्यामध्ये एक्झाम्पल त्यांनी केलेत बघा मेन्शन, पॉलिइथिन. ओके, PVC म्हणजे पॉलिव्हिनाइल क्लोराइड किंवा पॉलिस्टायरीन. जसं की मी एक एक्झाम्पल इथं सांगायचं म्हटलं तर पॉलिइथिन. पॉलिइथिन म्हणजे काय होतोय, इथिन असतोय आणि तो इथिन रिपीट 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 ऍड करून कुठलाही स्मॉल अमाऊंट बाहेर न काढता काय होते, एक मोठा पॉलिमर तयार होते, त्याला तुम्ही काय म्हणणार, पॉलिइथिन. म्हणजे ऍडिशन पॉलिमरायझेशन मध्ये कोणत्याही प्रकारची काय होत नाही, इलिमिनेशन प्रक्रिया होत नाहीये. ओके, सेकंड आपल्याला बघायचं आहे कंडेन्सेशन पॉलिमर. ओके, आता कंडेन्सेशन पॉलिमर मध्ये तुमच्या लक्षात येईल की त्यांनी क्वेश्चन काय विचारलेत बघा, डिफाइन कंडेन्सेशन पॉलिमर्स. ओके, तोही 2 मार्काला तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. आता डिफाइन जेव्हा विचारतील तेव्हा डेफिनेशन आणि त्याचं एक्झाम्पल हे नेसेसरी असतं. आता ज्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेत बघा, द कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. ओके, काय मेन्शन केलं बघा, दीज पॉलिमर्स फॉर्मड बाय रिपीटेड कॉम्बिनेशन ऑफ 1 or more टाइप्स ऑफ पॉलिफंक्शनल मोनोमर्स. म्हणजे एक किंवा वेगवेगळ्या टाइपचे मोनोमर्स काय होतात, रिपीटेड ऍड होत जातात. ओके, पण विथ काय मेन्शन केलेत, इलिमिनेशन ऑफ स्मॉल मॉलिक्यूल लाईक वॉटर असेल, HCl असेल, अल्कोहोल असेल किंवा NH3 असेल. म्हणजे इथं कंटिन्युअस तुम्ही काय करायचं, मोनोमर ऍड करत चालला आहात, पण तो ऍड करताना कुठंतरी स्मॉल मॉलिक्यूल काय व्हायला लागल्यात, त्यातनं रिमूव्ह होत चालेत, इलिमिनेट होत चालेत. ओके, हा, आणि मग तुमचा काय तयार व्हायला लागलाय, एक मोठा पॉलिमर तयार व्हायला लागलाय. त्या प्रोसेसला तुम्ही सिंपली काय म्हणणार आहे, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन म्हणणार आहे. ओके, आणि थर्ड आपल्याला दिलेत रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. आता रिंग ओपनिंग नावातच आहे, रिंग आहे ती काय व्हायला लागले, ओपन व्हायला लागले, त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, सिंपली रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. दीज आर फॉर्मड बाय सायक्लिक कंपाऊंड्स. ओके, विच पॉलिमराइज बाय रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. सिंपल आहे. त्याच्यामध्ये एखादं एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे, इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम ह्याचं पॉलिमरायझेशन होतं. ओके, ज्याच्यापासून नायलॉन
6 हा मोनोमर तयार केला जातो, नायलॉन 6. त्यामुळे आपल्याला फक्त त्याचं मिनिंग किंवा डेफिनेशन आणि त्याचं एक एक्झाम्पल फक्त सफिशियंट आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की कोणतं क्लासिफिकेशन कॅरिड आउट केले बघा. द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन ग्रोथ पॉलिमरायझेशन प्रोसेस. ग्रोथ पॉलिमरायझेशन प्रोसेस. आता याच्यामध्ये दोन पार्ट्स आहेत, एक आहे चेन ग्रोथ आणि दुसरा आहे स्टेप ग्रोथ. आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं की ह्याचं आपल्याला एक्झाम्पल विचारण्याचे चान्सेस आहेत. ओके, चेन ग्रोथ जे पॉलिमर आहे ते काय कंटिन्यू करायला लागले बघा, ॲडिशन पॉलिमरायझेशन. ओके, म्हणजे ॲडिशन पॉलिमरायझेशन म्हणजे जे तुम्ही एक्झाम्पल्स बघायला लागलाय ते जिथे कॅरिड आउट करायचे. ओके, आणि स्टेप ग्रोथ मध्ये कोणते एक्झाम्पल कॅरिड आउट आपल्याला करायचे आहेत, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशनचे एक्झाम्पल्स कॅरिड आउट करायचे. ओके, जसं इथे दिलेत बघा एक्झाम्पल्स तुम्हाला, ट्रेलिन असेल, बॅकलाइट असेल किंवा नायलॉन असेल. ओके, नेक्स्ट बघायचं आहे. हां, आता इथे नेक्स्ट मध्ये आपल्याला काय मेन्शन केलेत बघा, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. इंटरमॉलिक्युलर फोर्सेसच्या बेसिसवर क्लासिफिकेशन करायचं आहे आणि हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे कारण की याच्यावर बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेले आहेत. इथं तुमच्या लक्षात येईल की ते क्वेश्चन कसा विचारलेले आहेत. ओके, हां, इथे मेन्शन केलेत बघा. ओके, त्यामुळे बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे, त्यांच्या इंटरमॉलिक्युलर फोर्सच्या क्लासिफिकेशन केले. जसं की पहिलं आहे इलॅस्टोमर्स. पहिलं कोणतं आहे, इलॅस्टोमर्स. ओके, आता इलॅस्टोमर्स काय शो करते, इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी शो करते. आणि इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी शो करणारे एक्झाम्पल्स म्हणजे कोणाचे असणार आहेत, रबर ह्या पॉलिमरचे असणार आहेत. त्यामुळे एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग इथे मेन्शन केलं बघा, द इलॅस्टोमर्स आर पॉलिमर्स इन विच इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉलिमर चेन आर वीक. इलॅस्टिसिटी आहे ना, त्यामुळे इंटरमॉलिक्युलर फोर्स त्यांच्यातला कसा असणार, वीक असणार आहे, म्हणून इलॅस्टिसिटी शो करायला लागलेत. सिंपल. ओके, हां, आणि म्हणून तिने काय मेन्शन केले, हेन्स शो इलॅस्टिसिटी. ओके, हां, आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी मेन्शन केलेत की जर तुम्ही एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तर काय होणार आहे, इलॅस्टिसिटी शो करणारा एक्सटर्नल फोर्स काढून घेतला तर ओरिजिनल शेप त्याचा कॅरिड आउट होणार आहे. आणि त्याचे काही आपल्याला एक्झाम्पल्स बघायचे. आता इथं आहे बघा, बुना एन, बुना एस, निओप्रीन किंवा नॅचरल रबर. हे सगळे बाळांनो एक्झाम्पल्स कुणाचे आहेत, रबरचे आहेत. कुणाचे आहेत, रबरचे एक्झाम्पल्स आहेत. त्यामुळे आपल्याला माहित असू दे की रबरचे जे काय पॉलिमर्स आहेत ते काय करतात, इलॅस्टोमर्स ही प्रॉपर्टी शो करतात. सिंपल. आणि ते तुम्हाला तेवढे आता सफिशियंट आहे. त्याचं थोडा मिनिंग आणि त्याचे एक्झाम्पल्स, कारण की 2 मार्कालाच अशा टाईपचे फक्त क्वेश्चन विचारतात. ओके, हा झाला पहिला पार्ट इलॅस्टोमर्स. इलॅस्टोमर्सला कम्पेअर करताना आपल्याला त्यातला दुसरा पार्ट बघायचा आहे, थर्मोप्लास्टिक पॉलिमर. थर्मोप्लास्टिक पॉलिमर, मग त्याच्यामध्ये तिने काय केलेत बघा, व्हॉट आर द थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. ओके, असा क्वेश्चन विचारत ज्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी माहिती द्यायची आहे की थर्मोप्लास्टिक पॉलिमर्समध्ये आपल्याला काय काय सांगायचं आहे. मग थर्मोप्लास्टिक पॉलिमर्समध्ये त्यांना काय सांगितलं बघा, द पॉलिमर्स ऑन हिटिंग बिकम सॉफ्ट. ओके, हिट केल्यानंतर सॉफ्ट होतात आणि कूल केल्यानंतर ते काय होणार आहेत, हार्ड होणार आहेत. अशा टाईपचे जे पॉलिमर्स आहेत, एवढं सफिशियंट आहे. अशा टाईपचे जे पॉलिमर्स आहेत त्याला तुम्ही सिंपली काय म्हणणार आहे, थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स म्हणणार. ओके, अँड दीज पॉलिमर्स कॅन बी रिमोल्ड ऑर रिसायकल. त्याचा तुम्ही परत वापर करू शकताय, कारण हिट केल्यानंतर सॉफ्ट व्हायला लागत म्हणजे शेप बदलू शकताय. ओके, कूल केल्यानंतर ते हार्ड होणार आहेत. आणि त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत, पॉलिथिन असेल, पीव्हीसी असेल आणि पॉलिस्टायरीन असेल. त्यामुळे हे एवढं जरी लिहिणं कंपल्सरी आहे. नेक्स्ट क्वेश्चन जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल, डिस्टिंग्विश बिटवीन थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग पॉलिमर्स. ओके, हां, जसं की दुसरा पार्ट आपण बघितला थर्मोप्लास्टिकचा, त्यानंतर आपण बघायचं आहे थर्मोसेटिंग पॉलिमर्स. ओके, थर्मोसेटिंग पॉलिमर्समध्ये आपल्याला बघायचं आहे काय मेन्शन केलेत बघा, थर्मोसेटिंग पॉलिमर्समध्ये जसं तुम्ही सांगत होता थर्मोप्लास्टिक पॉलिमर्समध्ये काय सांगत होता असा की त्याला हिट केल्यानंतर ते सॉफ्ट होतात, हार्ड कधी होतात, कूल केल्यानंतर. पण थर्मोसेटिंग पॉलिमर्स असे असतात की ज्याला हिट केला तरी ते सॉफ्ट होत नाही, त्यामुळे ते तुम्हाला रिमोल्ड किंवा रिसायकल करता येत नाहीत. असे जे पॉलिमर्स असतात त्याला तुम्ही काय म्हणताय, थर्मोसेटिंग पॉलिमर्स. आणि त्याचे एक्झाम्पल्स आहेत बॅकेलाइट किंवा मेलामाइन. जसे की हे एक्झाम्पल आपण क्रॉस पॉलिमर्स किंवा नेटवर्क पॉलिमर्स म्हणून मध्ये घेतले होते बघा. ओके, एवढा पार्ट ह्याच्यामध्ये सफिशियंट आहे. लक्षात आलं. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे, त्यानंतर नेक्स्ट बघा, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ टाइप्स ऑफ डिफरंट मोनोमर्स. टाइप्स ऑफ डिफरंट मोनोमर्स, ह्याच्यामध्ये 2 टाइप्स आहेत. एक असणार आहे होमोपॉलिमर आणि दुसरा असणार आहे कोपॉलिमर, ज्याला आपण हेटेरोपॉलिमर या नावाने पण ओळखतो. होमोपॉलिमर आणि कोपॉलिमर. ओके, हां, मग आता ह्याच्यामध्ये जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल डिफाइन होमोपॉलिमर असा क्वेश्चन दिलाय बघा त्याने, डिफाइन होमोपॉलिमर. मग आता याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं असते की होमोपॉलिमर म्हणजे काय. आता होमोपॉलिमर म्हणजे त्यांनी म्हटलं बघा, द पॉलिमर विच हॅव ओनली वन टाइप ऑफ रिपीटिंग युनिट्स. काय होणार आहे, एकाच टाईपचा मोनोमर किंवा वन टाइप ऑफ रिपीटिंग युनिट काय लागलेत, एकत्र येऊन तुमचा पॉलिमर तयार करायला लागले, त्याला तुम्ही काय म्हणाल, होमोपॉलिमर. होमो म्हणजे काय, सिंगल.
क्लिअर होते. आणि त्याच्या अगदी अपोजिट तुम्ही जर घेतला असा तर कोपॉलिमर, ज्याला हिट्रोपॉलिमर म्हणताय, म्हणजे 2 or more टाइप्स ऑफ युनिट्स काय होणार आहेत, एकत्र येऊन जो पॉलिमर तयार होणार आहे त्याला सिंपली तुम्ही काय म्हणणार आहे, कोपॉलिमर किंवा हिट्रोपॉलिमर. आता इथे तुम्हाला एक्झाम्पल पण सांगणं तेवढंच गरजेचं आहे. हा, आता इथे बघा पॉलिइथिन, इथं इथिन नावाचा एक मोनोमर आहे जो रिपीट येऊन काय व्हायला लागलाय, पॉलिइथिन तयार व्हायला लागलाय. ओके, तसंच घेतलेत निओप्रीन घेतलेत, नायलॉन 6 घेतलेत. ओके, पॉलिस्टायरीन घेऊ शकतोय आपण. ओके, हा, आता इथं मात्र कंपल्सरी हे एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, नायलॉन 6 म्हणजे हा तुम्हाला एमसीक्यूला पण विचारण्याचा चान्स आहे. नायलॉन 6 हा होमोपॉलिमर आहे का कोपॉलिमर आहे हे विचारतात, कारण की नायलॉन 6 मध्ये 2 मोनोमर आहेत, पण तरी लक्षात ठेवायचं नायलॉन 6 हा होमोपॉलिमरचाच पार्ट आहे. ओके, त्यामुळे एक आपल्याला माहित असावं. आणि कोपॉलिमरला बुना एस म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त असणारे जे काय मोनोमर्स असतील, ओके, आणि त्याच्यापासून पॉलिमर तयार होत असेल तर त्याला कोपॉलिमर म्हणायचा. इथं आहे ब्युटाडाइन आणि इथं आहे स्टायरीन. लक्षात आलं, इथं आहे बघा ब्युटाडाइन आणि इथं आहे अजून एक तुमचा मोनोमर. त्यामुळे बुना एन असेल, बुना एस असेल, ओके, किंवा मेलामाइन असेल पुढे जाऊन, तर ते बरेचसे असे आहेत जे एक्झाम्पल तुम्ही कशामध्ये घेताय, कोपॉलिमरमध्ये कॅरिड आउट करताय. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पार्ट बघायचा आहे, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ बायोडिग्रेडेबिलिटी. आता ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारलेत आणि कशा पद्धतीने विचारलेत ह्या गोष्टी पण आपल्याला माहित असाव्यात. हा, जसे की आता ह्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेत बघा, व्हॉट आर द बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आणि नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. आता ऍक्च्युली याचे तुम्हाला पार्ट्सच कॅरी केले आहेत आणि त्याच्या एक्झाम्पलवर पण क्वेश्चन्स आहेत बघा, एक्झाम्पलवर पण क्वेश्चन आहेत. जसे की आता पहिला पार्ट दिलात नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. ओके, म्हणजे ज्यांच्यावर कोणताच मायक्रोबचा काय होणार नाही आहे किंवा इझिली काय होणार नाहीत, डिग्रेड होणार नाहीत, असे जे असतात ते कोण असतात, नॉन बायोडिग्रेडेबल. आणि ज्यांचं काय होणार आहे, डिकम्पोजिशन इझिली होते त्यांना तुम्ही काय म्हणणार आहे, बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. आता सिंपल आहे, बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स म्हणजे सगळेच नॅचरल पॉलिमर्स हे काय होतात, डिग्रेड होतात, म्हणून ते कशामध्ये येणार आहेत, बायोडिग्रेडेबल मध्ये. आणि काही सिंथेटिक पॉलिमर्स हे कशामध्ये असणार आहे, तो तुमचे नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स मध्ये असणार आहे. त्यामुळे तसे एक्झाम्पल्स तुम्हाला काय करता येईल, डिफरंट सांगता येतील. त्यानंतर पॉलिमरचा दुसरा पार्ट म्हणजे क्लासिफिकेशन झाल्यानंतर पॉलिमरचा दुसरा पार्ट आपण बघणार आहे, सम इम्पॉर्टंट पॉलिमर्स. याच्यामध्ये त्याचे आपण एक्झाम्पल्स कॅरी करणार. ओके, जसे की पहिला पार्ट असा आहे रबर. आता रबरचं एक्झाम्पल हा नॅचरल रबर असं त्या पॉलिमरचं नाव आहे. आता नॅचरल रबरमध्ये आपल्याला क्वेश्चन कशा टाईपचे विचारलेत बघा, हाऊ आर द नॅचरल रबर प्रिपेअर. नॅचरल रबर हा पॉलिमर आहे, तो कसा प्रिपेअर झाला, किंवा राईट द आययुपीएसी नेम ऑफ आयसोप्रीन. सर हे आयसोप्रीन क्या है, तर आयसोप्रीन हा मोनोमर आहे, हे लक्षात ठेवायचं. काय आहे तो, मोनोमर आहे. म्हणजे ह्या मोनोमर पासून तुमचा काय तयार झालाय, नॅचरल रबर तयार झालाय. मग त्या नॅचरल रबर जो तयार झाला आयसोप्रीन मोनोमर आहे ते त्याचं कॉमन नेम आहे. मग त्याचा आययुपीएसी नेम काय आहे ते विचारलेत बघा. ओके, तर आययुपीएसी नेम आहे 2-methyl-1,3 ब्युटाडाइन. आणि कोणत्याही नॅचरल रबर किंवा कोणत्याही पॉलिमर जो रबर पार्ट आहे त्याच्यामध्ये हे लक्षात असू दे की आपल्याला ब्युटाडाइन हा फिक्स तुमचा मोनोमर असतो, ब्युटाडाइन, आणि त्याच्यामध्ये मग ॲडिशनल पार्ट. ओके, म्हणजे याच्यामध्ये 1,3 ब्युटाडाइन हा पार्ट असणार आहे. आता ॲडिशनल पार्ट काय, 2-methyl. नॅचरल रबर मध्ये जो मोनोमर आहे तो कसा आहे, 2-methyl ब्युटाडाइन. 2-methyl ब्युटाडाइन लक्षात आलं. म्हणजे हा तुमचा काय झाला, आययुपीएसी नेमचा पार्ट झाला बघा, 2-methyl-1,3 ब्युटाडाइन. ओके, 2-methyl-1,3 ब्युटाडाइन, ज्याला तुम्ही आयसोप्रीन म्हणताय. ओके, मग तो क्वेश्चन विचारलात, तो लिनियर पॉलिमर या फॉर्मेशन मध्ये आपल्याला मिळून जाईल. ओके, आता त्या नॅचरल रबर मध्ये अजून काही कंटेंट दिलेत बघा, की तो सिस कॉन्फिगरेशन कॅरीड आउट करतो. तो काय करतोय, सिस कॉन्फिगरेशन कॅरीड आउट करतोय. आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की त्याचं व्हल्कनायझेशन ऑफ रबर. मग व्हल्कनायझेशन ऑफ रबर म्हणजे काय, तर व्हल्कनायझेशन ऑफ रबर मध्ये काय म्हणले, द प्रोसेस बाय विच नेटवर्क ऑफ क्रॉस लिंक्स आर इंट्रोड्यूस्ड इनटू इलॅस्टोमर्स. ओके, जी काय नॅचरल रबरची इलॅस्टोमर्स प्रॉपर्टी आहे ती अजून ग्रोथ कॅरी केली जाते. ओके, हा, आणि त्या प्रोसेसला तुम्ही काय म्हणताय, व्हल्कनायझेशन. मग व्हल्कनायझेशन प्रोसेस करताना कंडिशन काय असतात, तर व्हल्कनायझेशन प्रोसेस करताना जो तुमचा रॉ मटेरियलचा पार्ट असतो तो सल्फर पावडर बरोबर काय केला जातो, रिॲक्ट केला जातो. सल्फर पावडर बरोबर काय केला जातो, हीट केला जातो. जी हीट त्यांनी मेन्शन केलेत बघा 150 डिग्री सेल्सिअस असते. आता इथे हे माहित असू दे, सल्फर पावडरचं प्रमाण 3 to 10% कॅरीड आउट केलं जातं. 3 to 10% सल्फर पावडर ही हीट केली जाते 150 डिग्री सेल्सिअसला, ज्याच्यामध्ये ती रिॲक्शन ॲक्सिलरेट करण्यासाठी ZBX हा काय केला जातो, ॲक्सिलरेटर वापरला जातो, झिंक ब्युटिल झॅन्थेट. झिंक ब्युटिल झॅन्थेट, आणि त्याच्यापासून मग तुम्हाला काय मिळतं, व्हल्कनायझेशन ऑफ रबर. पण जर हे प्रमाण तुम्ही सल्फर पावडरचं 40 ते 45% पर्यंत कॅरीड आउट केलात
तर तिथं जो तुमचा व्हल्कनाइज झालेला असतो रबर, तो कसा असतो, नॉन इलॅस्टिक असतो, म्हणजे हार्ड असतो. ओके, आणि त्यालाच तुम्ही काय म्हणू शकताय, इबोनाइट ह्या नावाने ओळखू शकताय. त्याला तुम्ही इबोनाइट ह्या नावाने ओळखू शकताय. ओके, नेक्स्ट आपण बघूया. आता पहिल्यांदा नॅचरल रबर झाल्यानंतर आपल्याला पॉलिथिन हा सेकंड पॉलिमर बघायचा आहे. कोणता, पॉलिथिन हा सेकंड पार्ट बघायचा आहे. आता पॉलिथिन या सेकंड पार्ट्स मध्ये तुम्हाला क्वेश्चन कशा टाईपचे विचारलेत बघा. हाऊ आर द पॉलिथिन प्रिपेअर्ड, पॉलिथिन कसा प्रिपेअर झाला ते तुम्हाला क्वेश्चन विचारलेत. आता पॉलिथिन मध्ये इथं ज्या मी बोर्डवर दिलेल्या आहेत त्या सगळ्याच महत्त्वाच्या बाबी आहेत, जसं की त्याचा मोनोमर. आता पॉलिथिन मध्ये मोनोमर काय असणार आहे, इथिन असणार आहे, म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH2 हा काय असणार आहे, इथिन, हा पॉलिथिनचा पार्ट असणार आहे. पण ते पॉलिथिन दोन पार्ट्स मध्ये आहेत. एक आहे लो डेन्सिटी, ज्याला आपण म्हणतो LDP, ओके, आणि दुसरा असणार आहे HDP. मग LDP आणि HDP ह्याच्यामध्ये तुमचा जो काय पॉलिमर असणार आहे तो पॉलिथिनच असणार आहे, पॉलिथिनच असणार आहे. म्हणजे CH2 ऍडिशन पॉलिमरायझेशन झाल्यानंतर ही अशी चेन कंटिन्यू झालेली असते बघा, हा तुमचा पॉलिथिन तयार होणार आहे. मग LDP मध्ये काय कंडिशन आहे, तर ती कंडिशन महत्त्वाची असते आणि त्याच्यावरच आपल्याला क्वेश्चन विचारलेत. हाय प्रेशर जे 1000 ते 2000 ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे. ओके, आणि तेवढंच तुमचं हाय टेम्परेचर पण असणार आहे, जे 350 ते 570 केल्विन पर्यंत असणार आहे. म्हणजे हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर मध्ये काय केलं जातं, तुमचा LDP तयार केला जातो इन द प्रेझेन्स ऑफ ट्रेसेस ऑफ पेरॉक्साईड किंवा ट्रेसेस ऑफ O2. ह्या कंडिशन मध्येच तुमचा LDP हा पॉलिथिन तयार केला जातो, हे आपल्याला माहित असू दे. मग याच्यावरचे अजून क्वेश्चन्स काय असू शकतात, त्याचे युजेस किंवा त्याच्या प्रॉपर्टी आपण म्हणतोय. ओके, त्याच्यावर पण क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. मग इथे त्यांनी मेन्शन केलेत बघा, LDP फिल्म्स एक्स्ट्रीमली फ्लेक्झिबल बट टफ केमिकली इनर्ट. ओके, हां, मग त्याच्या काही प्रॉपर्टी असतील किंवा त्याचे काही युजेस, राईट, द एनी टू युजेस ऑफ LDP लो डेन्सिटी पॉलिथिन. मग यातल्या कोणत्याही तुम्हाला दोन काय करायचे आहेत, युजेस सांगायचे आहेत बाळांनो, कारण युजेसवर पण क्वेश्चन आलेत, LDPला पण आणि HDPला पण. सेकंड आपल्याला बघायचं आहे HDP, हाय डेन्सिटी पॉलिथिन. आता हाय डेन्सिटी पॉलिथिन मध्ये सेम कंडिशन असणार आहे. तुमचा इथं असणार आहे इथिन, इथिन पासून तुम्ही काय तयार करायला लागलायसा, पॉलिथिन. इथिन पासून काय तयार करायला लागलायसा, पॉलिथिन. मग आता इथिनचा फॉर्म्युला सेमच, CH2 डबल बॉन्ड CH2. ओके, n नंबर ऑफ मोनोमर्स घ्यायचे असतात आणि मग त्यांचं ऍडिशन पॉलिमरायझेशन झाल्यानंतर तुमचा काय तयार होणार आहे, पॉलिथिन तयार होणार आहे. पण तो HDP पॉलिथिन म्हणून कधी ओळखला जातो, त्याच्या कंडिशन. मगाच तुम्ही हाय टेम्परेचर हाय प्रेशर वापरलेला, आता इथं मात्र तुम्ही काय वापरायला लागलायसा, ऍट लो प्रेशर वापरायला लागलायसा बघा, 6 to 7 ॲटमॉस्फेरिक प्रेशर वापरायला लागलायसा ऍट हाय टेम्परेचर, जे काय तुमचं टेम्परेचर असेल ते. पण इथे मात्र तुम्हाला काय केलेलं आहे, त्यांनी कॅटलिस्ट दिलेला आहे इन द प्रेझेन्स ऑफ झिग्लर नट्टा कॅटलिस्ट, इन द प्रेझेन्स ऑफ झिग्लर नट्टा कॅटलिस्ट. आणि ह्याच्या पुढे जाऊन तुम्हाला झिग्लर नट्टा कॅटलिस्ट कोणता असतो, काय आहे, हे याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारल्यात, म्हणून तो इथे मेन्शन केलं बघा, राईट द केमिकल नेम ऑफ झिग्लर नट्टा कॅटलिस्ट. त्यामुळे त्याचं नाव पण तुम्हाला माहित पाहिजे. झिग्लर नट्टा कॅटलिस्ट म्हणजे कोणता बघा, ट्राय ॲल्युमिनियम विथ टिटानियम टेट्रा क्लोराइड, विथ टिटानियम टेट्रा क्लोराइड, ह्याला तुम्ही काय म्हणणार, झिग्लर नट्टा कॅटलिस्ट. ह्याच्या प्रेझेन्सीमध्ये जर रिएक्शन कॅरी आउट झाली तरच तुम्हाला काय मिळणार आहे, HDP हाय डेन्सिटी पॉलिथिन मिळणार आहे, हे माहिती असू दे. लक्षात आलं. त्यामुळे HDP किंवा LDP ह्यांच्या प्रिपरेशनवर क्वेश्चन्स आहेत, युजेसवर क्वेश्चन आहेत आणि प्रॉपर्टीवर पण क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुम्हाला इथली कंडिशन मात्र कंपल्सरी आलीच पाहिजे. ओके, मग त्याच्या काही प्रॉपर्टी मेन्शन केलेत बघा. HDP जर क्रिस्टलाइन असेल, मेल्टिंग पॉईंट त्यांचा रेंज जी आहे ते 144 to 150 डिग्री सेल्सिअस असेल. ओके, आणि त्याचे युजेस पण दिलेत बघा, युजड इन मॅन्युफॅक्चर ऑफ टॉय असेल, अदर हाऊस होल्ड असतील, त्यामुळे ते काय असणार आहे, स्ट्रॉंगली असणार आहेत. बकेट, डस्टबिन, बॉटल ह्याच्यामध्ये दिलेत. लॅबोरेटरी वेअर्समध्ये त्यांचं काय केलं जातं, यूज केला जातो. हा त्याचा काय असणार आहे, युजेस असणार आहे बघा. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे टेफ्लॉन. आता ह्याचं तुम्हाला कधी कधी डिरेक्टली टेफ्लॉनचं नाव सुद्धा विचारलं, टेफ्लॉनला अजून कोणत्या नावाने ओळखतात पॉलिमरमध्ये हे सुद्धा विचारलेत बघा. जसं म्हटले, राईट द रिएक्शन इन्व्हॉल्ड इन प्रिपरेशन ऑफ टेफ्लॉन. टेफ्लॉन रिएक्शन कॅरी आउट करताना ती कशी केली जाते ह्याच्याबद्दल पण आपल्याला विचारलेत. मग त्या टेफ्लॉनचा पॉलिमरचं नाव पण विचारलेत बघा. इथं आहेत का पॉलिमर, कोणता यो, पॉलिटेट्राफ्लोरो इथिलीन. इथं टेफ्लॉन काय म्हटले त्यांनी, पॉलिटेट्राफ्लोरो इथिलीन. ह्याचा आता मोनोमर कोण झाला हो, टेट्रा फ्लोरो इथिलीन, हा काय झाला, मोनोमर झाला. आता ऍक्च्युली इथनं पुढे आपल्याला मोनोमरची सुरुवात ही आपल्याला इथिन यापासूनच तयार झाली होताना दिसले. CH2 होता, तिथं टेट्राफ्लोरो म्हणजे CF2, परत इथं काय असणार आहे, CF2, टेट्राफ्लोरो झाला बघा, टेट्राफ्लोरो इथिलीन. दोन कार्बन आहेत ना, इथिलीन. आणि यांच्यापासून काय केलं तुम्ही,
पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन म्हणजे हा ऍडिशन पॉलिमर्सचा पार्ट असेल, जो काय असणार आहे CF2 सिंगल बॉन्ड CF2 चेन कंटिन्यू झाली बघा. लक्षात आलं, हा पॉलिमर तयार होणार आहे, ज्याला तुम्ही टेफ्लॉन या नावाने ओळखणार आहे. त्याचे काही प्रॉपर्टी मेन्शन केले बघा. टेफ्लॉन इज अ टफ, केमिकली इनर्ट अँड रेजिस्ट टू हीट. आता ह्या काही प्रॉपर्टी पॉलिथिनला पण मॅच होतात, म्हणजे ज्या काही प्रॉपर्टी सिमिलर आहेत त्या सुद्धा माहित असणं आपल्याला गरजेचं आहे, ज्याचा वापर तुम्ही एक्झामला करू शकता. ओके, टेफ्लॉन इज युज्ड इन नॉन स्टिक कुकवेअर, ऑइल सील्स असतील किंवा गॅस किट असतील, म्हणजे ह्याचा युजेस सुद्धा आपल्याला माहित पाहिजे, त्याच्यावर पण क्वेश्चन विचारू शकतात. ओके, टेफ्लॉन झाल्यानंतर आपल्याला पॉलीअक्रायलोनाइट्राइल, ज्याला तुम्ही काय म्हणताय PAN, पॉलीअक्रायलोनाइट्राइल, पॅन असेल किंवा अर्लन असेल किंवा ॲक्रिलॉन असेल. आणि त्याच्यावरचे काही क्वेश्चन्स आपल्याला दिलेत बघा. ते क्वेश्चन्स कसे आहेत बघा. राईट द रिएक्शन इन्व्हॉल्व इन प्रिपरेशन ऑफ अर्लॉन किंवा पॅन. ओके, पॉलीअक्रायलोनाइट्राइल याच्यामध्ये तुम्हाला काय केले त्यांनी रिएक्शन विचारले. ते रिएक्शन काय काय दिलेत बघा. पॉलीअक्रायलोनाइट्राइल, अक्रायलोनाइट्राइल हा त्याचा काय असणार आहे, मोनोमर असणार आहे, प्रिपेअर्ड बाय ॲडिशन पॉलिमरायझेशन. आता अक्रायलोनाइट्राइल मध्ये आपल्याला तेच करायचं आहे, CH2 बघा, इथं पण इथिनचा रेफरन्स यायला लागलाय. डबल बॉन्ड CH2 होता इथिनसाठी, त्याला एक हायड्रोजन रिप्लेस करून आपण काय घ्यायचं आहे, इथं CN घ्यायचं आहे बघा. ओके, ऍडिशन पॉलिमरायझेशन प्रोसेस कॅरीड आउट होते, जिथे डबल बॉन्ड आहे तो पुढे कंटिन्यू होणार आहे, बरोबर. म्हणजे इकडे झाला तुमचा CH2 चेन कंटिन्यू झाली, इथे आला सिंगल बॉन्ड, परत CH चेन कंटिन्यू झाली, आणि हा मात्र जो काय CN आहे तो ॲज इट इज झाला बघा. ओके, हा काय असणार आपला पॉलीअक्रायलोनाइट्राइल असणार आहे, पॉलीअक्रायलोनाइट्राइल असणार आहे. आता याच्यामध्ये थोडंसं माहिती असू दे की तो रिसेंबल विथ कोणासोबत आहे बघा, वूल, आणि त्यामुळे त्याला आपण वूल सबस्टिट्यूटसाठी आपण वापरू शकतो फॉर मेकिंग अर्लॉन ऑर ॲक्रिलॉन. लक्षात आलं, ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला पार्ट बघायचा आहे की पॉलीअमाइड पॉलिमर, पॉलीअमाइड पॉलिमर. आता पॉलीअमाइड म्हणजे काय, असे फंक्शनल ग्रुप, म्हणजे अमाइड हा फंक्शनल ग्रुप त्या पॉलिमरमध्ये प्रेझेंट पाहिजे, त्या पॉलिमरला आपण काय म्हणणार आहे, पॉलीअमाइड म्हणणार आहे. आणि त्याच्यावरचे क्वेश्चन्स, आणि हा थोडासा पार्ट महत्त्वाचा राहील बघा, कारण की बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे, बऱ्याच वेळा. आता याच्यावर लक्षात येते बघा कुठे कुठे क्वेश्चन विचारले. ओके, हां, तर त्याच्यासाठी आता आपल्याला मेन्शन केलेत बघा. राईट द रिएक्शन फॉर द प्रिपरेशन ऑफ नायलॉन 6, नायलॉन 6. ओके, आणि नायलॉन 6 हे दोन पॉलीअमाइड्स आहेत, हे आपल्याला माहित असू दे. नायलॉन 6 आणि नायलॉन 6 हे दोन आपल्याला काय आहेत, पॉलीअमाइड बघायला मिळायचे. हां, आता त्याच्यामध्ये आपण एक एक पार्ट बघूया. जसं की नायलॉन 6 इथे दिलाय बघा, नायलॉन 6 हा पहिला आपल्याला काय करायचं आहे, पॉलिमर बघायचं आहे. हां, त्या पॉलिमरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असणार आहे की मोनोमर. एक मोनोमर असणार आहे ॲडिपिक ऍसिड, आणि दुसरा मोनोमर असणार आहे हेक्सामिथिलीन डायमाइन, हेक्सामिथिलीन डायमाइन. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कंडिशन दिलेत बघा, हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर, आणि त्याच्यापासून तयार कुठला झालाय तुमचा नायलॉन 6 हा कंपाऊंड तयार झालाय. म्हणजे ॲडिपिक ऍसिड आणि हेक्सामिथिलीन डायमाइन हे दोन तुमचे काय आहेत, मोनोमर आहेत. आता इथे लक्षात घ्या की नायलॉन 6 हा आपल्याला कंपाऊंड तयार करायचा आहे. इथे आहे बघा, हा एक मोनोमर असते आणि हा एक मोनोमर असते. आता हे जे 6 दिलेत ते बळानो टोटल कार्बनचे काउंट दिलेले आहे, टोटल कार्बनचा त्या मोनोमर मधला काउंट दिलेला आहे. जसं की ॲडिपिक ऍसिड, आता ॲडिपिक ऍसिड मध्ये आपल्याला माहित असू दे की COOH आणि COOH असे दोन ऍसिडचे काय असणार आहेत, पार्ट असणार आहेत. हा, आणि टोटल कार्बन इथे दिलेत 6. मग आता इथे 1 आहे, इथे 2 आहे, याचा अर्थ राहिलेला मिथिलीन ग्रुप हा किती वेळा आपल्याला घ्यायचा आहे, 4 टाइम्स घ्यायचा आहे बघा. किती वेळ घ्यायचा आहे, 4 टाइम्स घ्यायचा आहे. प्लस ओके, त्याने दिलेत हेक्सामिथिलीन डायमाइन, हेक्सामिथिलीन डायमाइन जिथे कार्बनची संख्या 6 पाहिजे मोनोमर मध्ये असं सांगायला लागलेत. हेक्सामिथिलीन डायमाइन, हेक्सामिथिलीन काय असणार आहे, डायमाइन, हेक्सामिथिलीन डायमाइन. हा डायमाइन म्हणजे NH2. NH2 मी थोडंसं असं लिहितो, का लिहितो ते नंतर कळेल तुम्हाला. NH2 डायमाइन झाला, हेक्सामिथिलीन म्हणजे किती झालेत, CH2 6 टाइम झालेत बघा. लक्षात आलं, हेक्सामिथिलीन डायमाइन आणि तुमचा काय झालाय, ॲडिपिक ऍसिड, असे दोन पार्ट्स आहेत. ओके, हा, आता हा कंडेन्सेशन पॉलिमरचा पार्ट आहे. आता कंडेन्सेशन पॉलिमरचा पार्ट आहे, याचा अर्थ यातनं काहीतरी छोटा पार्ट काय होणार आहे, रिमूव्ह होणार आहे. मग तो छोटा पार्ट काय रिमूव्ह होणार आहे हे पण आपल्याला माहित असू दे. ज्यावेळी आपल्याला मोनोमर ऍसिड दिसायला लागलाय, आणि जर तो कंडेन्सेशन पॉलिमर असेल तर त्या ऍसिड मधला OH तुम्हाला बाहेर जाताना दिसायला लागलाय. काय दिसायला लागलाय, OH बाहेर जाताना दिसायला लागलाय. ओके, आणि इकडे ऍसिडचा OH कळालं. आणि NH2 मधला, आता इथं जर OH बाहेर जाणार असेल तर इथला H बाहेर चाललाय आणि इथला H बाहेर चाललाय, म्हणजे इथला H ह्या OH ला सोबत बाहेर घेऊन चाललाय, म्हणजे H2 म्हणून चाललाय, आणि ह्या COH मधला OH ह्या H सोबत बाहेर चाललाय. म्हणजे इथे आपण N नंबर ऑफ काय करावं लागलोय, H2O बाहेर काढावं लागलोय, म्हणजे कंडेन्सेशन रिएक्शन कॅरीड आउट झाली.
लक्षात आलं. आणि तो नंतर येणारा कंपाऊंड आपल्याला काय करायचं आहे, कनेक्ट करायचा आहे. मग आता इथे आपल्याला लक्षात येईल की इथे जो कंपाऊंड तयार व्हायला लागलाय तो लक्षात येईल बघा, सी डबल बॉन्ड ओ, म्हणजे चेन जी कंटिन्यू होणार आहे ती फंक्शन ग्रुपनेच होणार आहे. ऍसिडच्या फंक्शन ग्रुपने चेन कंटिन्यू व्हायला लागले. परत इथं काय झाला, CH2 4 टाइम्स, परत इथे आला सी डबल बॉन्ड ओ, सी डबल बॉन्ड ओ. ओके, हा आता हा सी कुणाला डायरेक्ट कनेक्ट होणार आहे, ह्या एन ला कनेक्ट होणार आहे बघा. म्हणजे इथं काय आला, एन एच आला, परत CH2 6 टाइम्स आला आणि परत तुमचा NH चेन कंटिन्यू करणार आहे बघा. म्हणजे इथे दोन फंक्शनल ग्रुप काय करायला लागले, चेन कंटिन्यू करायला लागले, एक अमाइनचा आणि एक ऍसिडचा. ओके, हा आता ह्याच्यामध्ये सर अजून काय विशेष आहे, तर विशेष इथं आहे बघा, हा पार्ट आहे बघा. ओके, CONH म्हणजे बाळांनो हा कोणता फंक्शनल ग्रुप दाखवायला लागलाय हो, अमाइड. मग अमाइड जर फंक्शनल ग्रुप दाखवत असेल तर त्याच्यापासून तयार होणारा पॉलिमर म्हणजे काय असणार आहे, पॉलिअमाइड. म्हणून ह्या नायलॉन 6 ला हा काय झाला तुमचा, नायलॉन 6 नायलॉन 6 हा पॉलिमर कोणत्या नावाने ओळखला जातो, पॉलिअमाइड या नावाने पण ओळखला जातो. कारण की त्या पॉलिमर मध्ये काय असणार आहे, तुमचा अमाइड हा फंक्शनल ग्रुप दिसणार आहे. लक्षात आलं, सिंपल पार्ट असणार आहे. हा झाला नायलॉन 6 चा पार्ट. नायलॉन 6 असं तयार होतात, हेक्झामिथिलीन डायमाइन, ओके, आणि ॲडिपिक ऍसिड. ओके, ह्या दोन मोनोमर पासून तुमचा काय तयार व्हायला लागलाय, नायलॉन 6. आता त्याच्या काही प्रॉपर्टी मेन्शन केलेत बघा. नायलॉन 6 इज अ हाय मॉलिक्युलर मास. त्याचं मॉलिक्युलर मास काय असणार आहे, जास्त असणार आहे. इट पजेस हाय टेन्साईल स्ट्रेंथ अँड इट डज नॉट सोक इन वॉटर. म्हणून तर त्याचा आपण वापर करतोय ना, की जे काय करणार आहेत, भिजणार नाहीत. युजेस मध्ये बघा, इट इज युज्ड फॉर मेकिंग शीट, वेगवेगळ्या ब्रिस्टल्स असतील फॉर ब्रश, ओके, किंवा सर्जिकल सेचर्स असतील किंवा टेक्सटाईल फॅब्रिक्स. ओके, टाके घालायला सुद्धा वापरतात बघा. तर त्याच्यामध्ये तो नायलॉन 6 पार्ट असणार आहे. आणि सेकंड ह्याचा अजून एक पॉलिअमाइड कोणता पार्ट आहे, नायलॉन 6 पार्ट आहे बघा, नायलॉन 6. आता नायलॉन 6 मध्ये क्वेश्चन कसा आला बघा, राईट द रिएक्शन फॉर द प्रिपरेशन ऑफ नायलॉन 6. म्हणजे इथं लक्षात येईल तुमच्या नायलॉन 6 ला आणि नायलॉन 6 ला या दोन्ही ह्याच्यावर तुम्हाला बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारले, त्यामुळे हा पार्ट खूप तेवढाच महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे तुम्हाला यायला हवा. आता नायलॉन 6 मध्ये नायलॉन 6 हा एकच पार्ट दिलाय बघा. आता नायलॉन 6 मध्ये हा 6 एकटाच आहे, ह्याचा अर्थ इथं मोनोमर एकटाच आहे. तो मोनोमर कोण आहे हे आपल्याला माहित असू दे, स्ट्रक्चर व्यवस्थित बघायचं आहे. आता इथे बघा 1 2 3 4 5 आणि हा असणार आहे 6वा कार्बन. लक्षात आलं बघा, 1 त्यानंतर इथं दुसरा कार्बन असेल, तिसरा कार्बन असेल, चौथा कार्बन असेल, 5वा असेल आणि 6वा असेल. म्हणजे असे आपल्याला काय दिले, सायक्लिक रिंग दिलेले आहेत. हा म्हणजे याचा सिंपल अर्थ याने सांगायचा आहे की इथं आपल्याला इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम हा मोनोमर इथे यूज करायचा आहे. इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम हा इथं मोनोमर यूज करायचा आहे आणि नंतर आपल्याला इथनं बॉन्ड ब्रेक करायचा आहे बघा. रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन ऍक्च्युअली इथे वापरणार आहे आपण, रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन इथं वापरणार आहे. आणि इथला बॉन्ड ब्रेक केल्यानंतर हा NH असा इकडे येणार आहे आणि C डबल बॉन्ड O हा असा येणार आहे. म्हणजे तुम्ही NH ने चेन इकडे कंटिन्यू केलेला आहे. ओके, आता NH नंतर 1 2 3 4 आणि 5 म्हणजे मिथिलीन ग्रुप किती आहे, CH2 5 टाइम्स आहे बघा. ओके, आणि हा बॉन्ड ब्रेक केल्यामुळे इथे तुमचा कार्बोनिल ग्रुप काय करायला लागलाय, चेन कंटिन्यू करायला लागलाय. आणि हा जो पॉलिमर आहे बाळांनो, तो पॉलिमर म्हणजे कुठला असणार आहे, नायलॉन 6. नायलॉन 6. आता ही चेन कंटिन्यू करायला लागलाय म्हणजे ही चेन इकडे येणार आहे हो, परत NH येणार, परत तुमचा मिथिलीन ग्रुप येणार. मग हाच आहे की हो, CONH. म्हणजेच कुठला ग्रुप आहे, अमाइड. लक्षात आलं. म्हणून नायलॉन 6 हा काय असणार आहे हो, हा काय असणार आहे, पॉलिअमाइडचा पार्ट असणार. ओके, आणि त्याच्यामध्ये खाली म्हटले बघा, ड्यू टू हाय टेन्साईल स्ट्रेंथ द लस्टर नायलॉन 6 फायबर. लस्टर प्रॉपर्टी नायलॉन 6 ही काय करते, प्रॉपर्टी दाखवते आणि युज्ड फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ टायर स्कॉट्स, फॅब्रिक्स आणि रोप्स असणार आहे. लक्षात आलं. म्हणजे हे युजेस पण माहित असू दे आणि स्ट्रक्चर पण माहित असावं आपल्याला. ओके, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे पॉलिइस्टर. आता इथं पण आलं बघा, जसं पॉलिअमाइड होतं तसं पॉलिइस्टर. आता पॉलिइस्टर म्हणजे काय असणार आहे, फंक्शनल ग्रुप काय असणार आहे, ईस्टर असणार आहे. ओके, हा त्या पॉलिइस्टर मध्ये त्यांनी दिलेत बघा पर्टिक्युलर पॉलिमरचं नाव टेरिलिन. काय दिलेत, टेरिलिन, किंवा त्याला डॅक्रॉन ह्या नावाने सुद्धा आपण ओळखतो, किंवा त्याला डॅक्रॉन म्हणजे डॅक्रॉन असेल किंवा टेरिलिन असेल, हे त्या पॉलिमरचं नाव आहे. त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप तुम्हाला कुठला मिळणार आहे, पॉलिइस्टर हा फंक्शनल ग्रुप मिळणार आहे, म्हणून त्याला पॉलिइस्टर या नावाने पण ओळखतात. ओके, हा आता जसं की ह्याच्यामध्ये जर बघितला
त्याच्यामध्ये थोडंसं बघितलं की लक्षात येईल आपल्याला क्वेश्चन कसा विचारले बघा. राईट द प्रिपरेशन ऑफ टेरिलिन, म्हणजे आपण जे पॉलिमर बघायला लागलोय शक्यतो त्यांच्या प्रिपरेशनवर तुम्हाला जास्त क्वेश्चन्स विचारलेत. ओके, आणि पर्टिक्युलर काही पॉलिमर्स आहेत त्याच्या युजेस किंवा प्रॉपर्टीवर क्वेश्चन विचारलेत, त्यामुळे तेही माहित असू दे. आता इथे आपल्याला इथे बघायचं आहे बघा. द कमर्शियली मोस्ट इम्पॉर्टंट फायबर्स आर टेरिलिन, ऑल्सो कॉल्ड एज डॅक्रॉन. तो कसा तयार व्हायला लागलाय? कंडेन्सेशन तयार व्हायला, म्हणजे नायलॉन 6 जसं स्मॉल अमाऊंट बाहेर काढायला लागले तसं इथं पण काहीतरी स्मॉल अमाऊंट आपल्याला बाहेर पडणार आहे, ज्याच्यामध्ये मोनोमर त्यांनी कुठले वापरलेत बघा. इथिलीन ग्लायकॉल हा एक मोनोमर वापरलेला आहे, आणि टेरिफ्थॅलिक ऍसिड असे 2 मोनोमर्स आहेत, बरोबर. आणि त्या 2 मोनोमर पासून आपण काय तयार करायला लागलोय? टेरिलिन हा पॉलिइस्टर आपण तयार करायला लागलोय. पण काय सांगितले? इन द प्रेझेन्स ऑफ झिंक ऍसिटेड अँटिमनी ट्रायऑक्साइड हा कॅटलिस्ट वापरायला लागलोय. आपण काय करायला लागलोय? तो कॅटलिस्ट वापरायला लागलोय. त्या कॅटलिस्टच्या प्रेझेन्सीमध्ये हाय टेम्परेचरला जर रिएक्शन कॅरीड आउट केली तरच तुम्हाला काय मिळणार आहे? टेरिलिन हा पॉलिमर तयार मिळणार आहे. लक्षात आलं? कुठला आहे? पहिला मोनोमर्स इथिलीन ग्लायकॉल आणि दुसरा असणार आहे टेरिफ्थॅलिक ऍसिड. ओके, ते आपण रिएक्शन बघूया कशी असणार आहे. आता इथिलीन ग्लायकॉल दिलेत. इथिलीन ग्लायकॉल मध्ये CH2 ओके, OH, आणि हा काय असणार? इकडे OH असणार, बरोबर. हा झाला तुमचा इथिलीन ग्लायकॉल. आणि दुसरा असणार आहे टेरिफ्थॅलिक ऍसिड. टेरिफ्थॅलिक ऍसिड मध्ये आपल्याला बेन्झीन रिंग काढायची आहे. त्या बेन्झीन रिंगला ऍसिड असणार आहे पॅरा पोझिशनला, ओके, आणि इकडे असणार आहे ऍसिड. लक्षात येते का बघा? ओके, इथे बघितल्यानंतर लक्षात येईल. मी ह्याच्या अगोदर पण सांगितलं बघा, ज्या मोनोमर मध्ये तुम्हाला ऍसिड दिसायला लागलाय आणि कंडेन्सेशन रिएक्शन कॅरीड आउट होत असेल तर त्या ऍसिड मधला OH हा काय होणार आहे? बाहेर पडणार आहे. OH हा बाहेर पडणार आहे. आणि जर अल्कोहोल दिसत असेल तुम्हाला मोनोमर मध्ये आणि कंडेन्सेशन रिएक्शन कॅरीड आउट होत असेल तर लक्षात ठेवायचं की त्यातला H बाहेर पडणार आहे, कारण की 2 फंक्शनल ग्रुप मधली चेन कंटिन्यू करणार आहेत. मग फंक्शनल ग्रुप मध्ये OH मध्ये O शिल्लक असायलाच पाहिजे, तर तो चेन कंटिन्यू करणार आहे. आणि ऍसिड मधला CO. लक्षात आलं? म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला काय दिसायला लागले? H2O मॉलिक्यूल बाहेर जाताना दिसायला लागलाय, H आणि OH. आता इथे बघा, OH मधला H इथं बाहेर पडायला लागलाय ऍसिड मधल्या OH सोबत, बरोबर. ऍसिड मधल्या OH सोबत, आणि इथला OH हा अल्कोहोल मधल्या H बरोबर बाहेर पडायला लागलाय. आता इथे चेन कशी कंटिन्यू होणार आहे बघा. इथे ऑक्सिजन चेन कंटिन्यू करायला लागलाय, ओके. परत CH2 2 टाइम्स, ओके. परत अटॅच कोण आहे? ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनला अटॅच कोण असणार आहे? आता डायरेक्ट कार्बन अटॅच असणार आहे बघा. लक्षात आलं? म्हणजे इथं काय झालंय बघा, C डबल बॉन्ड O. परत तुमची जी काय बेन्झीन रिंग असेल ती अरोमॅटिक रिंग, ओके. आणि त्याला पुढे कंटिन्यू चेन कोण करायला लागले? C डबल बॉन्ड O. आणि त्याने चेन कंटिन्यू केलेली आहे ऍज अ पॉलिमर म्हणून. लक्षात आलं? म्हणजे इथला ऍसिड मधला काय व्हायला लागलाय? C डबल बॉन्ड O चेन कंटिन्यू करायला लागलाय, तर अल्कोहोल मधला O इथे चेन कंटिन्यू करायला लागलाय. असे 2 फंक्शन ग्रुप चेन कंटिन्यू करून काय करायला लागलेत? पॉलिमर तयार करायला लागलेत. आता इथे लक्षात येईल तुम्हाला RCOOR म्हणजे इथं वळानो काय व्हायला लागलाय? ईस्टर हा फंक्शन ग्रुप तुम्हाला दिसायला लागलाय, ओके. आणि ईस्टर ह्या फंक्शनल ग्रुप मध्ये तुम्हाला पॉलिमर फॉर्म झालेला दिसायला लागलाय, म्हणून याला पॉलिइस्टर ह्या नावाने पण ओळखतात. लक्षात आलं? म्हणजे पॉलिइस्टरचं एक्झाम्पल कोणतं आहे हो? टेरिलिन किंवा डॅक्रॉन हे पॉलिइस्टरचं एक एक्झाम्पल आहे. लक्षात आलं? हे अशी रिएक्शनचं असणार आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे एक्झाम्पल किंवा त्याचं युजेस पहिल्यांदा आपल्याला बघता येईल की राईट द एनी 2 युजेस ऑफ टेरिलिन. ओके, आता एनी 2 इट इज युज्ड फॉर मेकिंग रिंकल फ्री फॅब्रिक्स, ब्लेंडिंग विथ कॉटन ज्याला आपण टेरी कॉट म्हणणार आहे, किंवा बेंडिंग विथ वूल असेल तर त्याला टेरी वूल या नावाने आपण ओळखणार. ओके, ऑल्सो युज्ड फॉर ग्लास रेनफोर्सिंग मटेरियल इन सेफ्टी एलिमेंट्स मध्ये यूज करायला. इट इज युज्ड फॉर मेनी आर्टिकल बॉटल्स असेल, जाम्स असतील, पॅकेजिंग कंटेनर्स असतील. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे बॅकेलाइट. ओके, आता बॅकेलाइट मध्ये आपल्याला ऍक्च्युअली काय सांगितलं बघा, फिनॉल फॉर्माल्डेहाइड अँड रिलेटेड पॉलिमर्स. मग आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला क्वेश्चन बघायचा असेल तर आपल्या लक्षात येईल की काय मेन्शन केलं बघा, राईट द रिएक्शन प्रिपेअर अ नोव्हॅलॅक पॉलिमर. नोव्हॅलॅक पॉलिमर कसा तयार होतो तो आपल्याला बघायचा आहे. पण ऍक्च्युअली बॅकेलाइटच्या अगोदरचं जे फॉर्मेशन आहे ते कोणाचं आहे? नोव्हॅलॅकचं आहे. मग नोव्हॅलॅकचं फॉर्मेशन कसं व्हायला लागले बघा, त्याचं कॉम्बिनेशन कोणाचं आहे? फिनॉलचं कॉम्बिनेशन आहे. फिनॉल आणि कोणाचं सांगितलं त्यांनी? फॉर्माल्डेहाइड सांगितलेत बघा. फिनॉल आणि फॉर्माल्डेहाइड यांचं काय असणार आहे? कॉम्बिनेशन असणार आहे. लक्षात आलं? म्हणजे इथं काय असणार आहे? HCHO. फिनॉल अँड फॉर्माल्डेहाइड इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिड ऑर बेस कॅटलिस्ट. ऍसिड ऑर
बेस कॅटलिस्ट. हा, आता याच्यामध्ये स्ट्रक्चर ऍक्च्युअली कसं तयार व्हायला लागले बघा. स्ट्रक्चर महत्वाचे आहेत. ओके, हा जो काय पार्ट असेल तो इथं येणार आहे तुमचा CH2OH. CH2OH हा एक पहिला पार्ट असेल, प्लस OH ॲज इट इज. ऑर्थो पोझिशनला CH2OH आणि पॅरा पोझिशनला पण CH2OH. ओके, आणि तिसरा जो असणार आहे प्लस सेम पार्ट OH, ऑर्थो पोझिशन CH2OH, पॅरा पोझिशन CH2OH आणि परत ऑर्थो पोझिशनला काय असणार आहे CH2OH. लक्षात आलं? म्हणजे आपण तीन कंपाऊंड इथे फॉर्म करायला लागलो. एक आहे ऑर्थो पोझिशनचा, एक आहे ऑर्थो पॅरा पोझिशनला आणि एक आहे ऑर्थो पॅरा ऑर्थोला. ऍक्च्युली हा असणार आहे पहिल्या स्टेजचा पार्ट, पहिल्या स्टेजचा पार्ट असणार आहे. ओके, दुसऱ्या स्टेजला कॅरी आउट काय होते बघा. याच्यामध्ये त्यातला एक पार्ट आपण कंटिन्यू करणार आहे. दुसऱ्या स्टेजमध्ये म्हणजे जे त्यांनी म्हणाले की नोव्हेलेक फॉर्मेशन कसं झालं तर ते आपण इथे बघायचं आहे. हा OH असणार आहे आणि इथे एक आपण काय करायला लागलोय CH2OH घ्यायला लागलोय. ओके, आणि चेन आपण कंटिन्यू करणार आहे. आता चेन कंटिन्यू करताना इथं काय होणार आहे बघा. हा, आता हा जो पार्ट आहे मी इथं सांगतो बघा तुम्हाला. इथं काय हो H आहे, बरोबर. हा, हा वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतोय तुमचा HOH, हा वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतोय. ओके, सेम कंडिशनला आता जर मी इथं काढायचं म्हटलं, हे स्ट्रक्चर मी इथं दाखवतो काय असणार आहे. हा OH असणार आहे. इकडे पुढे जो काय पार्ट असेल इथं पण H आहेच हो. लक्षात आलं ना? म्हणजे हा सुद्धा काय व्हायला लागलाय, वॉटर मॉलिक्यूल तिथे बाहेर पडायला लागलाय. म्हणजे इथं CH2 कनेक्ट व्हायला लागलाय याला, बरोबर. सेम कंडिशन CH2 इथं कनेक्ट व्हायला लागलाय, बरोबर. इथं पण तोच पार्ट असणार आहे. इथला कुठला तरी H बाहेर जाऊन म्हणजे हे चेन कंटिन्यू करायचं काम करायला लागले. CH2OH असेल, इथला सुद्धा CH2 काय होणार आहे, चेन कंटिन्यू करायचं काम करणार आहे. म्हणजे इथं थोडक्यात जर स्ट्रक्चर काढायचं झालं आपल्याला. आता इथे मी स्ट्रक्चर काढतो बघा. तुमचा OH आहे, हां, इथं CH2 आहे, वॉटर मॉलिक्यूल बाहेर गेलेला ना, कळालं. हा OH आहे बघा. म्हणजे इथं CH2 तुमचा काय होता, इथे CH2 होता, बरोबर, तो बाहेर गेला. परत इथं CH2, परत चेन कंटिन्यू झाली बघा. लक्षात येते काय बघा, बरोबर. परत OH, म्हणजे हे असं फॉर्मेशन होणार आहे. परत इथे तुमचा CH2 असणार आहे आणि तो तशी चेन कंटिन्यू करणार आहे, जसं इथं ब्रेकिंग चालणार आहे. परत इकडचा सुद्धा CH2 तुम्हाला अटॅच झालेला असणार आहे, बरोबर. ही चेन इकडे कंटिन्यू झालेलं असणार आहे. म्हणजे हे असं फॉर्मेशन जे होत राहणार आहे ते तुमचं काय असणार आहे हो, नोव्हेलेक. ओके, आणि हा नोव्हेलेक जो असणार आहे बाळांनो, तो कायम लक्षात ठेवा की लिनियर फॉर्मेशन केलेलं असणार आहे पॉलिमर. काय असणार आहे, लिनियर फॉर्मेशन. म्हणजे स्टेज 1 मध्ये जे तुम्ही कंपाऊंड तयार करलाय त्यांचाच रेफरन्स घेऊन आपण काय करायला लागलोय, स्टेज 2 मध्ये नोव्हेलेकचं फॉर्मेशन करायला लागलोय. नोव्हेलेकचं फॉर्मेशन करलोय, जे ऍड होत चाललेत, वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढायला लागलेत आणि लिनियर फॉर्मेशन आपण कॅरी आउट करायला लागलोय. लक्षात येते. आणि यांचा रेफरन्स घेऊन आपण काय करायला लागलोय, तिसरी स्टेज तयार करायला लागलोय. तिसरी स्टेज तयार करायला लागलोय जे बॅकेलाइटचं फॉर्मेशन असणार आहे. जे कोणतं असणार आहे, बॅकेलाइटचं फॉर्मेशन. आणि बॅकेलाइटच्या फॉर्मेशनला आपण तिसऱ्या स्टेजमध्ये कुणाचा वापर करायला लागलोय, नोव्हेलेकचं. ओके, आता त्याच्यामध्ये स्ट्रक्चर सिंपल आहे, स्ट्रक्चर मोठे आहेत पण अवघड नाही आहेत हे आपल्याला माहित असू दे. हा तुमचा OH आहे, ओके. हा CH2 होता, चेन कंटिन्यू केलेला. परत हा झाला OH, हा झाला CH2. लक्षात आलं. हा आला OH आणि इकडे काय झालं, CH2 तुमचा चेन कंटिन्यू केलेला. लक्षात आलं. हा, ठीक आहे. इथे पण तुम्ही काय केलेलं बघा, CH2 होता, त्याने चेन कंटिन्यू केलेलं दाखवलं, बरोबर. हा, आता इथे आपण काय करलो बघा, क्रॉस लिंक स्ट्रक्चर तयार होणार आहे, नेटवर्क स्ट्रक्चर तयार होणार आहे. इथं जो काय पार्ट आहे बेन्झिनचा, मी OH खाली घेतो म्हणजे उलटी फिनॉल रिंग काढायला लागली, असा अर्थ असेल. आता बरेच आपल्याला स्ट्रक्चर कंटिन्यू करता येतात, बरेच ठिकाणी तुम्हाला अजून कंपाऊंड दाखवता येतात, पण आपल्याला एवढं सफिशियंट आहे. हा, आता इथे बघा, हा तुमचा असणार आहे इथे CH2OH, बघा मी काय म्हणालो. ओके, तसे सेम कंडिशन
इथं पण असणार आहे CH2OH, जे बघितलं ना मगाशी, हे ऑर्थोसाठी दाखवला, ऑर्थो पॅरा, बरोबर. इथं पण काय असणार आहे तुमचा CH2OH, तसा इथं पण काय असणार आहे CH2OH असणार आहे, बरोबर. सेम कंडिशन असणार आहे तुमचं CH2OH, आणि इकडे सुद्धा असणार आहे CH2OH असणार आहे. सर याचा काय रेफरन्स, आता इथं रेफरन्स जर बघायचा झाला तर इथं काय असणार बघा, अहो इथं काही नाही, याचा अर्थ काय असणार आहे, इथं हायड्रोजन असणार आहे, बरोबर. इथं कोण असणार आहे, हायड्रोजन असणार आहे. इथं कोण असणार आहे, हायड्रोजन असणार आहे, बरोबर. सेम पार्ट हा इथं पण असणार आहे किंवा हायड्रोजन, बरोबर ना. इथं सुद्धा कोण असणार आहे, हायड्रोजन. मग काय होणार आहे, हा वॉटर मॉलिक्यूल इथनं बाहेर जाणार आहे, बरोबर. हा वॉटर मॉलिक्यूल इथनं काय होणार आहे, रिमूव्ह होणार आहे बघा. इथं सेम कंडिशन असणार आहे H2O साठी, हा OH येणार आहे, पुढच्या रिंग मधला हायड्रोजन काय करणार आहे, रिमूव्ह करणार आहे, आणि वॉटर मॉलिक्यूल बाहेर जाणार आहे. आणि मग स्ट्रक्चर काय होणार आहे, हा इथला जो कार्बन असणार आहे तो CH2 ला अटॅच असणार आहे. कार्बन काय असणार आहे, CH2 ला अटॅच असणार आहे. कार्बन काय असणार आहे, CH2 ला. सेम कंडिशन CH2 मध्ये कार्बन मध्ये बॉन्ड असणार आहे. लक्षात आलं. हा म्हणजे इथं जर सांगायचं झालं आपल्याला तर लक्षात येईल. मी स्ट्रक्चर काढतो बघा परत. काय केलं आपल्याला लक्षात आलं ना. इथला कार्बन CH2 ला अटॅच आहे, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडलेला, बरोबर. सेम कंडिशन इथला कार्बन CH2 ला अटॅच असणार आहे, जो वॉटर मॉलिक्यूल तुमचा बाहेर पडलेला, बरोबर. आणि इथं सुद्धा सेम कंडिशन असणार आहे की इथला CH2 ह्या कार्बनला अटॅच आहे, बरोबर ना. हा इथं पण कंडिशन इथला CH2 ह्या H ला अटॅच आहे बघा, CH2 इथल्या H ला अटॅच असणार आहे. कळालं काय सांगवले, सेम CH2 आणि त्याने चेन कंटिन्यू केलेलं आहे. आणि इकडे सुद्धा काय असणार आहे हो, मग आता इथं पण CH2 अटॅच असणारच आहे की, बरोबर. आणि ह्याने सुद्धा चेन कंटिन्यू केलेले असणार आहे. एवढं बॅकलाइटला सफिशियंट आहे स्ट्रक्चर. ओके, पुढे पण आपल्याला अजून एक्स्ट्रा वाढवता येते. इथे एखादी रिंग वाढवून तुम्ही मेटापोजिशनचा पण अटॅचमेंट दाखवू शकता. लक्षात आलं. हे असे स्ट्रक्चर असणार आहे जे बॅकलाइटचे असणार आहे. स्ट्रक्चर किती मोठं असलं तर खूप सोपं आहे. जर तुम्हाला बॅकलाइट पर्यंत काढायचं असेल स्ट्रक्चर तर तुम्हाला तो 3 मार्काला क्वेश्चन विचारलेला आहे थेरी बोर्डला. ओके, आणि नोव्हेलक पर्यंत असेल तर 2 मार्काला विचारलेले आहेत. कारण नोव्हेलकचंच फॉर्मेशन आपण काय कशामध्ये करायला लागलोय, बॅकलाइट हा क्रॉस लिंकचा आहे पार्ट, हे लक्षात ठेवा. क्रॉस लिंकचा. आणि नोव्हेलक हा लिनियर फॉर्मेशन करतोय, हे आपल्याला फक्त याच्यामध्ये माहित असावं. लक्षात आलं. ठीक आहे, मग त्याच्यानंतर मग तुम्हाला दिलेत बघा युजेस दिलेत. हे बॅकलाइटचे युजेस आहेत ऍक्च्युअली. इनसोल्युबल असेल, इनफ्युजिबल असेल. ओके, हा त्यानंतर सबस्टिट्यूट फॉर ग्लासेस म्हणून त्याचा यूज केला जातो. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे मेलामाइन फॉर्मेशन. ओके, हा तर ह्या मेलामाइन फॉर्मेशन मध्ये सगळ्यात महत्त्वाचे 2 तुम्हाला काय असणार आहेत, मोनोमर असणार आहेत. ओके, हा ज्याच्यामध्ये काय असणार आहे, मेलामाइन आणि फॉर्माल्डिहाइड. मेलामाइन आणि फॉर्माल्डिहाइड. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा काय केलेत बघा, राईट द स्ट्रक्चर ऑफ मेलामाइन. तुम्हाला मेलामाइनचं स्ट्रक्चरच विचारले. ओके, पण ते स्ट्रक्चर काढण्यासाठी आपल्याला बेन्झीन रिंगचा रेफरन्स घ्यायचा आहे. आता बेन्झीन रिंग मध्ये टोटल 6 कार्बन असतात. त्या 6 कार्बन मध्ये आपल्याला कन्सिडर करायचे आहेत अल्टरनेट 3 कार्बन रिप्लेस मारायचे आहेत नायट्रोजनने. अल्टरनेट 3 कार्बन रिप्लेस मारायचे आहेत नायट्रोजनने. ओके, हा राहिलेले डबल बॉन्ड ॲज इट इज. हा आता राहिलेले जे कार्बन आहेत त्याने अटॅच कोण असणार आहे, इथं हायड्रोजन असणार आहेत. राहिलेल्या कार्बनला हायड्रोजन अटॅच आहे, ते हायड्रोजन आपल्याला रिप्लेस मारायचे आहेत NH2 ने. NH2 ने. हे जे काही स्ट्रक्चर असणार आहे बाळांनो, ते कुणाचं असणार आहे हो, मेलामाइनचं स्ट्रक्चर असणार आहे. मेलामाइनचं स्ट्रक्चर हे आपल्याला माहित असू दे. मेलामाइनचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, टोटल 1 2 3 नायट्रोजन रिंग मध्ये आहेत, बरोबर. आणि राहिलेले H रिप्लेस केलेत कशाने, आपण NH2 ने. हा मेलामाइन असणार आहे. आणि राहिलेलं पार्ट कोण असणार आहे हो, फॉर्माल्डिहाइड. राहिलेलं पार्ट कुठला असणार आहे, फॉर्माल्डिहाइड असणार आहे. क्लिअर होते. आणि मग यांच्यापासून जे स्ट्रक्चर तयार होणार आहे, ते कोणतं असणार आहे तुमचं, मेलामाइन फॉर्माल्डिहाइड पॉलिमर्स. मेलामाइन फॉर्माल्डिहाइड पॉलिमर्स. म्हणजे इथं आपण त्याचा परत रेफरन्स घेऊ शकतो बघा. हा नायट्रोजन असेल, परत हा एक नायट्रोजन असेल, आणि हा एक नायट्रोजन असेल. ओके, अल्टरनेट जे काही डबल बॉन्ड तुमचे आहेत ते ॲज इट इज येणार आहेत. हा आता इथं आपल्याला फक्त स्ट्रक्चर काढता आले पाहिजे. इथं काय आहे बघा, तुमचा NH2 आणि CH2O घेतलायचा, बरोबर. फॉर्माल्डिहाइड आहे. हा इथं स्ट्रक्चर असं येणार आहे NHCH2. लक्षात येते का बघा, NHCH2. आणि ही CH2 जी रिंग आहे ती कंटिन्यू झालेली दिसणार आहे. लक्षात आलं. इथं पण सेम कंडिशन पार्ट असणार आहे तुमचं, NH आणि CH2 असणार आहे. ही इकडे CH2 चेन कंटिन्यू करणार आहे, बरोबर. आणि सेम कंडिशन तुमचं काय असणार आहे, NHCH2 आणि ती चेन कंटिन्यू केलेली असणार आहे. आणि हे जे काय फॉर्मेशन आहे बाळांनो, ते फॉर्मेशन कुठलं असणार आहे तुमचं, मेलामाइन फॉर्माल्डिहाइड पॉलिमर फॉर्मेशन.
क्लिअर होते. हा पार्ट असणार आहे मेलामाइन फॉर्मॅलिटीसाठी. आणि त्याचा यूज जरी बघितला तर डेकोरेटिव्ह टेबल टॉप्स असतील ह्यांच्यामध्ये, आणि सगळ्यात महत्त्वाचा यूज प्लॅस्टिक डिनरवेअर जे काय आहेत त्यांच्यासाठी यूज केला जातो. आता ह्याचा जर टाईप बघितला तर तुमच्या लक्षात येईल की हा थर्मोसेटिंगचा काय आहे टाईप आहे. म्हणजे हे थर्मोसेटिंग जे पॉलिमर्स आहेत ते हे एक्झाम्पल दाखवतात. इव्हन बॅकलाइट असेल किंवा मेलामाइन असेल, हा थर्मोसेटिंग एक्झाम्पलचा पार्ट असणार आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे, नेक्स्ट बघा बुना एस रबर. ओके, बुना एस रबर. आता सिंपल आहे, हा रबरचा पार्ट दिलाय म्हणजे इथं सगळ्यात महत्त्वाचं काय असणार आहे, इलॅस्टोमर्स प्रॉपर्टी शो करणार आहे. बघा इलॅस्टोमर कुठल्या रबर असेल तर तो काय असणार आहे, इलॅस्टोमर प्रॉपर्टी शो करणार आहे, ज्याच्यामध्ये बुना एस. ओके, बुना एस मध्ये दोन मोनोमर्स असतात लक्षात ठेवायचं. एक असणार आहे ब्युटाडाइन, ओके, आणि काय असणार आहे स्टायरीन इन द प्रेझेन्स ऑफ सोडियम. ब्युटाडाइन आणि स्टायरीन इन द प्रेझेन्स ऑफ काय सांगितलं त्याने, सोडियम. मग आता ह्याच्यावरचे क्वेश्चन कसा विचारलेत बघा, राईट द नेम अँड केमिकल स्ट्रक्चर ऑफ मोनोमर्स युज्ड इन प्रिपरेशन ऑफ बुना एस. बुना एसचं आपल्याला थोडक्यात त्यांनी काय विचारल्यात, मोनोमर्स विचारत. आता मोनोमरसाठी मी आता जस्ट तुम्हाला मेन्शन केलं की मोनोमर इथे दोन विचारलेत. एक आहे कोणता, बुना एस म्हणजे एक ब्युटाडाइन, ओके, आणि एस म्हणजे काय असणार आहे स्टायरीन. मग सर ते येणे कशासाठी आहे, तर येणे इन द प्रेझेन्स ऑफ सोडियम ह्याच्यासाठी असणार आहे. म्हणजे ब्युटाडाइन याचा अर्थ काय असणार आहे, 1 2 3 4. आता मी तुम्हाला अगोदर सांगितले कोणताही रबरचा पार्ट असेल तर ब्युटाडाइन हा 100% त्याच्यामध्ये मोनोमर वापरलाय, आणि तो मोनोमर पाहणं 1 3 असाच असणार आहे, 1 3 असाच असणार आहे. म्हणजे इथं CH2 झाला, इथं झाला CH, परत इथं सुद्धा काय असणार आहे तुमचा CH असणार आहे, डबल बॉन्ड CH2 असणार आहे. प्लस तो त्यांनी दुसरा काय दिला तुम्हाला, स्टायरीन दिलेत बघा, स्टायरीन. ओके, हा आता स्टायरीन देताना सर स्ट्रक्चरचा रेफरन्स कोणाचा घ्यायचा, जसे मी ह्याच्या अगोदर सांगितले तसा स्ट्रक्चरचा रेफरन्स घ्या इथिनचा. इथिनचा रेफरन्स घ्यायचा आणि त्यातला एक हायड्रोजन रिप्लेस करायचा आहे आपल्याला बेन्झिन रिंगने. बेन्झिन रिंगने किंवा फिनिल रिंग त्याला आपण ज्याला म्हणणार आहे C6H5 असणार आहे, C6H5 असणार आहे. मग त्याचं स्ट्रक्चर कसं फॉर्म होते, तर स्ट्रक्चर फॉर्म होताना हा ॲडिशन पॉलिमरचा पार्ट असेल जो इकडे चेन कंटिन्यू करणार आहे. ओके, आणि हा काय असणार आहे, हा इथे मध्ये चेन येणार आहे, डबल बॉन्ड येणार आहे, बरोबर, आणि इथं मागे चेन कंटिन्यू झालेला असणार आहे. सेम कंडिशन, हा पार्ट पुढे चेन कंटिन्यू केलेला आहे. ओके, त्यामुळे ही चेन इकडे कंटिन्यू झालेली असणार आहे. आणि जे तुमचं स्ट्रक्चर तयार होणार आहे, जे स्ट्रक्चर तयार होणार आहे त्याच्यामध्ये बघा मी काय करतो, इथे तुम्हाला आता CH2 बरोबर चेन कंटिन्यू झाली. हां, परत इथे तुमचा सिंगल बॉन्ड आला बघा, CH, डबल बॉन्ड आला, हा इथे आला ना मध्ये, डबल बॉन्ड आला CH, परत हा सिंगल बॉन्ड आला कारण त्यांनी चेन कंटिन्यू केलाय, आणि इथं झाला CH2. आता तो जो CH2 आहे त्यांनी चेन कोणाला कंटिन्यू केल्या, ह्या CH2 ला चेन कंटिन्यू केला. लक्षात येते का बघा, हा CH2 जो तुम्ही कशामधला बघायला लागलायसा, स्टायरीन मधला बघायला लागलायसा बघा, स्टायरीन मधला CH2 कंटिन्यू झाला, बरोबर, परत हा डबल बॉन्ड पुढे कंटिन्यू झालाय. क्लिअर होते काय सांगते, म्हणजे हा झाला तुमचा CH, आणि त्याने चेन कंटिन्यू केली, त्याने चेन काय केली, कंटिन्यू केली. पण आपल्याला माहित असू दे ह्या CH ला जी काय बेन्झिन रिंग आहे, फिनिल रिंग आहे, ती ॲज इट इज पाहिजे, C6H5. म्हणजे तुमची जी काय फिनिल रिंग आहे ती चेन कुठे कंटिन्यू करत नाही, ती ॲज इट इज खाली राहते, बरोबर, लक्षात आलं. आणि हा जो काय पार्ट असणार आहे बाळांनो, तो असणार आहे बुना एस रबर असणार आहे, बुना एस रबर. ब्युटाडाइन आणि स्टायरीन ह्या दोन मोनोमरला यूज करून आपण काय करतोय, हा पॉलिमर तयार करतोय. आता ह्याच्यामध्ये अजून थोडा महत्त्वाचा पार्ट असणार आहे. ओके, कधी कधी स्ट्रक्चर तुम्हाला भरपूर लेंदी दिसेल, त्यामागचं कारण पण सांगतो तुम्हाला. जो तुमचा बुना एस हा रबरचा पार्ट तयार झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी डिवायडेशन कसं केलेत बघा. जो तुमचा ब्युटाडाइन असणार आहे तो 75% किंवा 75 पार्ट्स असणार आहे. ओके, आणि जो तुमचा स्टायरीनचा पार्ट असणार आहे तो 25 पार्ट्स असणार आहे. क्लिअर होते, म्हणजे ब्युटाडाइन मध्ये तुम्हाला 75 पार्ट्स इथे यूज करायचे आहेत, तर स्टायरीनचे तुम्हाला काय करायचे आहेत, 25 पार्ट्स यूज करायचे आहेत. म्हणजे सिंपली 3:1 रेशोने तुम्हाला हे मोनोमर घ्यायचे आणि त्यांच्यापासून पॉलिमर तयार करायचं. त्यामुळे कधी कधी तुम्हाला हे पहिले ब्युटाडाइनचे 3 पार्ट्स दिसतात, हा एक असेल, परत चेन कंटिन्यू झालेला दुसरा हाच असेल, परत चेन कंटिन्यू झालेला तिसरा हा असेल, आणि त्यानंतर तुम्हाला हा एक पार्ट कनेक्ट झालेला दिसेल. लक्षात आलं, त्याच्यापेक्षा ही सिंपली तुम्हाला काय करता येईल, पॉलिमर ड्रॉ करता येईल. क्लिअर होते, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे. ओके, तो सुद्धा काय असणार आहे, रबरचाच पार्ट असणार आहे, ज्याला आपण, तो सुद्धा रबरचाच पार्ट आहे, ज्याला आपण काय करणार आहे, निओप्रीन हे पार्ट बघायचं आहे. हां, आता निओप्रीन हा सुद्धा रबरच आहे, लक्षात ठेवा, हा सुद्धा काय आहे, रबरच आहे.
क्लिअर होते. हा, निओप्रीन हा सुद्धा रबर आहे म्हणजे इलास्टोमर प्रॉपर्टी आलीच. पण निओप्रीनसाठी आता तुम्हाला त्यांनी क्वेश्चन कशा टाईपने विचारलेत बघा. काय विचारलेत, हाऊ आर द निओप्रीन प्रिपेअर. आता जर तुम्हाला प्रिपेअर करायचं असेल तर साहजिकच तुम्हाला त्याची मोनोमर पाहिजे आणि मोनोमर माहित असेल तर त्याच्यापासून तुम्ही काय करणार आहे, पॉलिमर तयार करणार आहे. हा, आता इथं सिंपल सांगितलं बघा, निओप्रीन हा सिंथेटिक रबर आहे, पण तो सिंथेटिक रबर कुणाच्या, पॉलिमर ऑफ क्लोरोप्रीन. आता कधी कधी तुम्हाला क्लोरोप्रीनचं आयुपीसी नॉमेनक्लेचर विचारण्याचे पण चान्सेस आहेत 1 मार्कासाठी. लक्षात आलं. हा, आता कंडेन्सेशन प्रोसेस कॅरी करायला लागेल. आता क्लोरोप्रीन ह्याचं आयुपीसी नॉमेनक्लेचर सिंपल आहे बघा. आपल्याला माहित आहे सर तो रबर आहे, रबर आहे म्हणजे ब्युटाडाइन, ब्युटाडाइन म्हणजे 1,3 ब्युटाडाइन, हे आपल्याला माहित आहे. 1,3 ब्युटाडाइन. जिथं क्लोरोप्रीन म्हटलेत ना तिथे 2 नंबरच्या कार्बनला क्लोरीन अटॅच करायचं आहे. 2 नंबरच्या कार्बनला क्लोरीन. जसं की आपण नॅचरल रबरमध्ये 2 नंबरच्या कार्बनला मिथिल ग्रुप अटॅच केला बघा, बरोबर ना, 2 मिथिल 1,3 ब्युटाडाइन. तसं इथं काय झालं तुमचं, 2 क्लोरो 1,3 ब्युटाडाइन, 1,3 ब्युटाडाइन हे स्ट्रक्चर तयार झालं, बरोबर. आता ठीक आहे, हायड्रोजन तुम्ही अटॅच करा तिथे 1 2 3 4 आणि ते असं झालं. हा, ह्याच्यापासून तिने काय म्हणायला लागलेत, काय तयार केलं म्हणायला लागलेत, पॉलिमर तयार करायला लागलेत. कोणता, निओप्रीन. आता निओप्रीन कसं स्ट्रक्चर झालं सर, ॲडिशन पॉलिमरायझेशन, चेन कंटिन्यू करा, बरोबर. आणि हा डबल बॉन्ड इथं शिफ्ट करा, बरोबर. आणि ही चेन मागे कंटिन्यू झाले. हा, आता इथे स्ट्रक्चर कसं येणार बघा, चेन मागून कंटिन्यू झाले, बरोबर. हा, म्हणजे इथं काय असणार आहे, CH2, बरोबर. हा डबल बॉन्ड इथं शिफ्ट झाला म्हणजे इथं काय झाला, सिंगल बॉन्ड. परत हा काय असणार आहे तुमचा, C, डबल बॉन्ड CH आहे बघा, डबल बॉन्ड CH, क्लोरीन ॲज इट इज, क्लोरीन ॲज इट इज. परत हा डबल बॉन्ड इकडे शिफ्ट झालाय म्हणजे इथं सिंगल बॉन्ड आला आणि CH2 ने चेन कंटिन्यू केली, CH2 ने चेन कंटिन्यू केली. आणि हा जो काय पॉलिमर तयार झालाय त्या पॉलिमरला तुम्ही काय म्हणणार असा, निओप्रीन ह्या नावाने ओळखणार असा. सिंपल आहे, निओप्रीन ह्या नावाने तुम्ही ओळखणार असा. हे असं स्ट्रक्चर तयार होणार आहे. तुम्हाला एकतर प्रिपरेशनसाठी क्वेश्चन विचारतील किंवा दिलेल्या मोनोमरचं आयुपीसी नॉमेनक्लेचर काय हे तुम्हाला विचारण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा, विस्कॉस रेयॉन. काय असणार आहे, विस्कॉस रेयॉन. आता विस्कॉस रेयॉनवर शक्यतो क्वेश्चन्स कमी आहेत, पण काही गोष्टी यातला तुम्हाला कंपल्सरी माहिती असणं गरजेचं आहे. जसं की विस्कॉस रेयॉन हे असे एकमेव एक्झाम्पल आहे जे आपण सेमी सिंथेटिक पॉलिमरसाठी यूज करायला लागलो, सेमी सिंथेटिक पॉलिमरसाठी यूज करायला लागले. ओके, हा, मग त्याच्यामध्ये तिने मेन्शन केलेत बघा की सेल्युलोज इज अ लिनियर पॉलिमर ऑफ ग्लुकोज युनिट्स. ओके, म्हणजे इथं आपल्याला सेल्युलोजचा वापर करायचा आहे ॲज अ मोनोमर म्हणून. ओके, हा, आणि त्याच्यामध्ये तिने काय केलेत बघा, हा जो काय आहे सेल्युलोज तो असा रिप्रेझेंट केलेत बघा, सेल OH, त्याला त्यांनी सेल्युलोज असे मेन्शन केलेत. आणि त्यांची जी काही रिएक्शन्स आहेत ती NaOH बरोबर केलेले आहेत. मग तुमचा अल्कली सेल्युलोज फॉर्म झालेले आहेत. परत तो त्यांनी यूज करून काय केल्यात, सेल्युलोज झॅन्थेट हा प्रिपेअर केल्यात. आणि मग तो काय केलं त्यांनी, H2 बरोबर काय केल्यात, रिएक्शन कॅरीड आउट करून तुम्हाला लास्टला तो मॉडिफाय सेल्युलोज मिळायला लागलाय, मॉडिफाय सेल्युलोज मिळायला लागलाय, ज्याला आपण विस्कॉस रेयॉन ह्या नावाने ओळखतो. लक्षात आलं. त्यामुळे तुम्हाला त्याला कोणत्या नावाने ओळखतात त्याचे जे काय नेम्स आहेत ते आपल्याला माहित पाहिजेत. आणि कोणकोणते केमिकल्स इथे यूज केलेत यांची सुद्धा तुम्हाला नावे विचारायचे चान्सेस आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये कंपल्सरी माहित पाहिजेत. त्याचा फॉर्म्युला त्यांनी दिलेत बघा तुम्हाला. ओके, जो काय असणार C6H10O5 N टाइम्स. ओके, त्यानंतर काही महत्त्वाचे अजून पॉलिमर्स असतील. ओके, ज्याचा रेफरन्स त्यांनी कुणासाठी घेतला, तो बायोडिग्रेडेबल पॉलिमर्समध्ये घेतलाय बघा, बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. आतापर्यंत आपण जे बघितले ते नॉन बायोडिग्रेडेबल्स होते, लक्षात आलं, आणि सिंथेटिक होते. आणि एकच फक्त विस्कॉस रेयॉन हा काय होता, सेमी सिंथेटिक होता. आता हे जे आहेत ते सिंथेटिकच आहेत, पण ते कसे आहेत म्हणून सांगितलेत, बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. ओके, ज्याच्यामध्ये आपल्याला पहिला बायोडिग्रेडेबल पॉलिमर बघायचा आहे PHBV. कुठला बघणार आहे, PHBV. आता या पहिल्या बायोडिग्रेडेबल पॉलिमर्समध्ये सर क्वेश्चन कसे विचारलेत, तर क्वेश्चन्स बघा, राईट द नेम ऑफ मोनोमर्स ऑफ PHBV पॉलिमर्स. PHBV हा जो काय तुमचा पॉलिमर आहे, ओके, त्याचे मोनोमर्स कोणकोणते आहेत ते आपल्याला माहित पाहिजेत. हा, आता इथे मोनोमर्स चे आपल्याला लिस्ट पण दिलेत बघा. हा, पहिला मोनोमर्स लक्ष द्या, बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिड. ओके, आता इथं तुम्हाला आयुपीसी नेम कंपल्सरी माहित पाहिजे, आयुपीसी नेम कंपल्सरी माहित पाहिजे. तर दुसरा मोनोमर त्यांनी दिलेत बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिड, बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिड. ओके, हा, आता आपल्याला लक्षात आलं की बीटा हायड्रॉक्सी जो काय तुमचा हायड्रॉक्सी ग्रुप असणार आहे तो सेम नंबरला आहे बघा, 3 हायड्रॉक्सी. ओके, हा, आता इथे मेन्शन काय केलेत, ब्युटेरिक ऍसिड म्हणजे ब्युटॅनोइक ऍसिड आहे का, म्हणजे 4 कार्बनचा तुम्हाला ऍसिड पाहिजे पुढे, बरोबर. आणि व्हॅलेरिक ऍसिड आहे बघा इथे, व्हॅलेरिक ऍसिड. व्हॅलेरिक ऍसिड साठी तुम्ही किती कार्बनचा यूज करायला लागलायसा, 5 कार्बनचा यूज करायला लागलायसा, पेंटॅनोइक ऍसिड.
लक्षात आलं. मग ह्याच्यावरून आपल्याला स्ट्रक्चर काढायचं आहे. ओके, हां. आता ह्या कंपाऊंड जेव्हा तयार होतो आपला, जेव्हा पॉलिमर तयार होतो त्यावेळी तुम्हाला ईस्टर लिंक फॉर्म झालेली दिसेल. ईस्टरचा फंक्शन ग्रुप तुम्हाला तिथे कॅरिड आउट झालेला दिसेल. ओके, आणि मग त्याच्यापासून तुमचा काय असणार आहे, PHBV हा पॉलिमर तयार होणार आहे, ज्याचं नाव पॉलीबीटा हायड्रॉक्सी ब्युटारेट CO बीटा हायड्रॉक्सी व्हॅलरेट हे तुमचे कंपाऊंड तयार झालेले दिसतील. आता सिंपल आहे. ह्याच्यामध्ये सर हे कसे तयार करायचे, तर तयार करण्यासाठी तुम्हाला काय दिले, ब्युटॅरिक ऍसिड दिले, बरोबर, म्हणजे ब्युटॅनॉइक ऍसिड दिलाय. क्लिअर होते. हां, आणि तिकडे काय दिलाय तुम्हाला, बीटा हायड्रॉक्सी पेंटॅनॉइक ऍसिड दिलाय. ह्या दोघांचा तुम्हाला रेफरन्स घ्यायचा आणि दोघांचा रेफरन्स घेऊन तुम्हाला कंपाऊंड तयार करायचे. आता हे कंपाऊंड तयार करताना मी सिंपली बघा काय करतो, पहिल्यांदा बरोबर. हां, आता हा फंक्शन ग्रुप आहे बीटा, तुम्हाला म्हटले बीटा, याचा अर्थ ह्याला अटॅच असणारा पहिला कार्बन हा काय झाला, अल्फा झाला, आणि दुसरा कार्बन काय झाला हो, बीटा झाला. क्लिअर होते काय सांगा वगैरे. हा झाला तुमचा अल्फा, हा फंक्शन ग्रुप आहे ना, फंक्शन ग्रुपचा नेक्स्ट कार्बन अल्फा आणि हा काय असणार आहे, बीटा. क्लिअर होते. हा बीटा हायड्रॉक्सी, तिने काय सांगितले, बीटा हायड्रॉक्सी ब्युटॅरिक ऍसिड, म्हणजे 4 कार्बन, 1 2 3 आणि 4, हे मी मुद्दाम खाली दाखवतो. कळालं. हा पहिला मोनोमर असेल. तर दुसरा मोनोमर तिने काय म्हटले, व्हॅलेरिक ऍसिड साठी म्हटले बीटा हायड्रॉक्सी सांगितले बघा. म्हणजे इथं सुद्धा मी पहिल्यांदा काय घेते बघा, COOH, हा असणार आहे पहिला कार्बन अल्फा, बरोबर, आणि इथे दुसरा म्हणजे बीटा असणार आहे बघा, आणि ह्याला काय असणार आहे, हायड्रॉक्सी म्हणजे OH असणार आहे. क्लिअर होते. हा व्हॅलेरिक म्हणजे 1 2 3 4 आणि 5. क्लिअर होते. लक्षात येते मी काय सांगायला लागले. हा, मग सर ह्याचा रेफरन्स कसा घेतला बघा. आता इथे नंबरिंग मध्ये जाणार ना आपण IUPAC कडे, 1 2 3 4 5, काय 3 हायड्रॉक्सी. बीटा म्हणजे तो 3 नंबरला असणार. इथं पण सेम कंडिशन, 1 2 3 आणि 4, 3 हायड्रॉक्सी, बरोबर. आता मी याच्या अगोदर पण सांगितले, अल्कोहोल फंक्शन ग्रुप दिसला की आपल्याला त्या अल्कोहोल मधला काय बाहेर काढायचं आहे हो, सॉरी, अल्कोहोल मधला काय बाहेर काढायचं आहे आपल्याला, हायड्रोजन बाहेर काढायचं असते. ओके, अल्कोहोल फंक्शन दिसला की त्यातला आपल्याला काय बाहेर काढायचं असतोय, हायड्रोजन बाहेर काढत असतोय. आणि ऍसिड दिसला की त्यातला तुम्हाला काय बाहेर काढायचं असतोय, OH बाहेर काढायचा असतोय, OH बाहेर काढायचं असते, बरोबर ना. आणि मग हा OH यातल्या H बरोबर आणि हा OH यातल्या H बरोबर, असं तुमचं काय होणार आहे, कंडेन्सेशन रिएक्शन, म्हणजे वॉटर मॉलिक्यूल तिथनं बाहेर पडणार आहे. काय बाहेर पडणार आहे, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडणार आहे. आणि मग राहिलेला पॉलिमर तुमचे काय करते, चेन कंटिन्यू करते. सिंपल आहे. दोन फंक्शन ग्रुप आहेत, म्हणजे दोन्ही फंक्शन ग्रुप काय करणार आहे, चेन कंटिन्यू करणार आहेत, आणि त्याच्यापासून जो पॉलिमर तयार होणार आहे तो तुमचा काय असणार आहे, PHBV असणार आहे. बघा लक्षात आलं. हा, आता इथे O आहे, इथं परत तुमचा काय आला, CH2 CH3, बरोबर. परत चेन कंटिन्यू केल्यानंतर काय झाला, CH2 C डबल बॉन्ड O, ऐका, C डबल बॉन्ड O. पण आपल्याला माहित असू दे, ह्या OH आणि H हे दोघे वॉटर मॉलिक्यूल बाहेर झालेत, म्हणजे हा कार्बन डायरेक्ट कोणाला अटॅच असणार आहे, ह्या ऑक्सिजनला अटॅच असणार आहे. बघा लक्षात आलं. म्हणजे इथं O आला बघा. परत तुमचा जो काही CH ॲज इट इज पार्ट आला, हा असणार आहे CH2 CH3, किंवा कधी कधी C2H5 डायरेक्ट असं लिहितात. ओके, पुढे काय असला तुमचा CH2, आणि परत इथं फक्त काय असणार आहे, C डबल बॉन्ड O, आणि याने चेन कंटिन्यू केली, याने चेन कंटिन्यू केली. आणि मग आपल्याला लक्षात येते की सर तिथे ऍसिड मधला कार्बोनिक ग्रुप चेन कंटिन्यू करला आणि अल्कोहोल मधला O चेन कंटिन्यू करायला लागलाय, आणि ह्याच्यापासून जे तुमचे पॉलिमर तयार झालेत त्याला तुम्ही म्हणाल PHBV, बरोबर ना. हा, आणि या PHBV मध्ये अजून आपल्याला एक गोष्ट बघायला मिळते, किती RCOOR, म्हणजे ही जी काय लिंक तुमची जी फॉर्म झाले, ती लिंक कशाची आहे हो, ईस्टर लिंक फॉर्म झाले. बघा ईस्टर लिंक फॉर्म झाले, म्हणून ह्याला पॉलिस्टर ह्या नावाने पण ओळखतात. आणि आपण पॉलिस्टरचे 2 पार्ट्स बघितलेले आहेत. लक्षात आलं. एक टेरलिन, ज्याला डॅक्रॉन असं म्हणताय, आणि हा दुसरा होता बघा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला पॉलिमर बघायचा आहे नायलॉन टू नायलॉन 6, नायलॉन टू नायलॉन 6. ह्याच्या अगोदर आपण नायलॉन 6, आणि त्यानंतर हा तिसरा पार्ट बघायला नायलॉन 2 आणि नायलॉन 6. याचा अर्थ जिथं जिथं नायलॉन आहे तिथं तिथं तुमचा काय व्हायला लागलाय, अमाइड हा फंक्शन ग्रुप तयार व्हायला लागलाय, म्हणून याला पॉली अमाइड ह्या नावाने सुद्धा ओळखतात. हे पण आपल्याला माहित असू दे. सर मग ह्याच्यावरचे क्वेश्चन सुद्धा शक्यतो तुम्हाला मोनोमर आणि पॉलिमरवर जास्त आहेत. हा, तिने काय म्हटले, राईट द नेम ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलिअमाइड कोपॉलिमर्स. ओके, आता हा बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे हे आपल्याला माहित असू दे. काय असणार, हा बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे हे आपल्याला माहित असू दे. ओके, जो नायलॉन 6 किंवा नायलॉन 6 होता तो नॉन बायोडिग्रेडेबल होता, बरोबर. आणि नायलॉन टू नायलॉन 6 हा मात्र काय असणार तुमचा बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे, हे पण आपल्याला माहित असू दे. हा, ठीक आहे. आता याचे तुम्हाला सिंपली काय विचारलेत, मोनोमर्स कोण काय, कोपॉलिमर आहेत, 2 मोनोमर आहेत. आता 2 मोनोमर सर कसं ओळखला, नायलॉन 2 ह्याच्या आणि याचे 2 आणि 6 हे कार्बनचे काउंट आहेत. बघा कार्बनचे काउंट आहेत. हा, मग त्याच्यामध्ये दिले बघा, इट इज अ पॉलिअमाइड नायलॉन आहे ना, पॉलिअमाइड कोपॉलिमर
कुठले कुठले आहेत? 2 अमिनो ॲसिडसाठी आहेत, बरोबर. हां, एक आहे ग्लायसिन आणि एक आहे इप्सिलॉन अमिनो कॅप्रोइक ॲसिड. एक आहे ग्लायसिन आणि दुसरा आहे इप्सिलॉन अमिनो कॅप्रोइक ॲसिड. लक्षात आलं? हां सर, मग आता हे कसं लक्षात ठेवायचं? हा जो काउंट आहे ना तो लक्षात ठेवायचा 2 कार्बनचा. आता इथे लक्षात ठेवा की पॉलीअमाइडमध्ये तुम्हाला काय दिसणार आहे? अमाइन ग्रुप दिसणार आहे आणि ॲसिड ग्रुप दिसणार आहे. लक्षात आलं? आता पहिला मी मोनोमर कसा लिहितोय बघा. मी इकडे घेतो COH, ओके, आणि दुसऱ्या ठिकाणी मी घेतोय NH2. हे 2 ग्लायसिनमध्ये हे 2 फंक्शन ग्रुप आहेत, ओके. एक आहे ऍसिड आणि दुसरा आहे अमाइन. सेम कंडिशन इप्सिलॉन अमिनो कॅप्रोइक ऍसिडमध्ये पण ऍसिड आणि अमाइन घ्यायचं आहे. हां, मग सर आता कार्बन किती घ्यायचे? तर इथे कार्बनची काउंट दिलीत बघा. पहिल्या मोनोमरमध्ये 2 आहेत, बरोबर. हा एक कार्बन ऑलरेडी आहे, म्हणजे दुसरा कार्बन फक्त काय असणार आहे? CH2 असणार आहे. लक्षात आलं? हा जो असणार आहे तो ग्लायसिनसाठी असणार आहे आणि इप्सिलॉन अमिनो कॅप्रोइक ऍसिडसाठी आपल्याला कार्बनची संख्या टोटल दिल्या बघा. किती दिल्या ती तुम्हाला? किती दिल्या? 6 दिल्या बघा, ओके. हां, मग एका ठिकाणी NH2 फिक्स आहे आणि दुसऱ्या ठिकाणी आपला काय फिक्स असणार आहे? ऍसिड फिक्स असणार आहे, COOH असणार आहे, बरोबर. हां, इथे एक झाला, राहिलेत किती? अजून 5 राहिलेत बघा. म्हणजे तुम्ही इथं असं लिहू शकता का बघा, CH2 5 टाइम्स, CH2 5 टाइम्स, हे असं लिहू शकताय, ओके. आणि मग त्याच्यापासून जे स्ट्रक्चर तयार होणार आहे ते स्ट्रक्चर तयार होताना आपल्याला माहित आहे सर NH2 आहे, NH2 मधला एक हायड्रोजन रिप्लेस करा, एक एच काढायचा आहे, कुणा बरोबर काढायचा आहे? सर ऍसिड आहे की, मग ऍसिड असेल तर काय बाहेर काढतो म्हणून सांगितले? OH. लक्षात आलं? हां, आणि इथला हा एक हायड्रोजन काढा NH2 मधला, जो ऍसिड मधला काय होणार आहे? OH बरोबर बाहेर जाणार आहे आणि जे आपलं स्ट्रक्चर तयार होणार आहे ते स्ट्रक्चर आपलं काय असणार आहे? ते स्ट्रक्चर आपलं काय असणार? नायलॉन टू नायलॉन 6 हा पॉलिअमाइड तयार करणार आहे, बरोबर. आता इथे काय होणार आहे बघा, एक हायड्रोजन बाहेर गेला म्हणजे NH राहिला, त्याने चेन कंटिन्यू करी. 2 फंक्शन ग्रुप 2 काय करणार आहे? चेन कंटिन्यू करायला. इकडे चेन कंटिन्यू झाली, इथं काय असणार आहे? CH2 असणार आहे. इथे बघा C डबल बॉन्ड O आहे, हा OH बाहेर गेलाय, कुणाबरोबर? ह्या H बरोबर. याचा हा कार्बन कुणाबरोबर बॉन्ड करणार आहे? NH बरोबर बॉन्ड करणार आहे बघा. म्हणजे इथं झाला NH. लक्षात आलं? परत काय आला? CH2 5 टाइम्स. हां, देन C डबल बॉन्ड O चेन कंटिन्यू केला, कारण की OH काय झाला? H बरोबर बाहेर पण वॉटर मॉलिक्यूल बाहेर गेलाय आणि हा जो तुमचा कंपाऊंड झालाय तो असणार आहे नायलॉन टू नायलॉन 6, नायलॉन टू नायलॉन 6. मग याच्यामध्ये जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल बघा सर, CO आणि NH, अरे हा कोणता फंक्शनल ग्रुप कॅरी करतो? कोणता फंक्शनल ग्रुप कॅरी करतो? पॉलीअमाइड. लक्षात आलं? म्हणून याला पॉलीअमाइड ह्या नावाने सुद्धा ओळखतात. नायलॉनचे कुठलेही पॉलिमर्स असतील तर सगळे ते कसे असतात? पॉलीअमाइड म्हणून ओळखले जातात. सगळे ते पॉलीअमाइड म्हणून ओळखले जातात, ओके. आणि नेक्स्ट काही तुम्हाला कमर्शियल इम्पॉर्टंट पॉलिमर्स त्यांनी मेन्शन केलेत, ज्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेत बघा. पहिल्यांदा ठीक आहे, थोडंसं व्यवस्थित बघा. पहिल्यांदा त्यांनी दिलेत की ॲक्रेलिक ग्लासमध्ये तुम्हाला मोनोमर हा काय दिलाय त्यांनी? मिथिल मिथाइल ॲक्रेलिट हा मोनोमर दिलात आणि त्याच्यापासून हा तुमचा पॉलिमर तयार झालाय. मग ते ऍक्च्युअली कंपाऊंड कसं असते बघा, CH2 मोनोमर मी सांगायला लागलो, CH2 डबल बॉन्ड C. लक्षात आलं काय बघा? आणि त्यानंतर आहे CH3 आणि मग हा पार्ट पण दिसतोय बघा, ऐका. हां, तो असा आहे COOCH3 आणि मग ऍडिशन पॉलिमरमध्ये हा चेन कंटिन्यू तयार झालेला आहे. लक्षात आलं? म्हणजे हा इथं डबल बॉन्डचा काय झाला? चेन कंटिन्यू केला, ओके, आणि इथून एक चेन कंटिन्यू तयार झाली, कळलं? आणि हा जो तयार असणार आहे तो तुमचा अक्रेलिक ग्लासचा काय आहे किंवा पॉलिमर म्हणून त्याला ओळखलं जातो. त्यामुळे अक्रेलिक ग्लासमध्ये कोणता मोनोमर यूज केला जातो हे तुम्हाला विचारण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे मिथिल मिथाइल ॲक्रेलिट हे मोनोमरचं नाव माहिती असू दे आणि त्याचं स्ट्रक्चरही तुम्हाला माहिती असू दे. तो पॉलिमर दिलाय पण स्ट्रक्चर इतकं सोपं आहे कळलं? त्यानंतर आलं बघा परत बुना N. सर हे बुना N काय आहे? अरे हा सुद्धा रबरचा आहे, कारण की बुना S बघितलंय ना, बुना S हा सुद्धा एक रबर होता. बुना N त्याचा चुलत भाऊ, म्हणजे काय झाला? हा सुद्धा काय असणार आहे? रबरचा पार्ट असणार आहे. लक्षात आलं? हां, मग आता सर बुना N मध्ये सेम कंडिशन, ब्युटाडाइन काय असणार आहे? ब्युटाडाइन. हां, N म्हणजे अक्रायलोनाइट्राइल. N म्हणजे काय असणार आहे? अक्रायलोनाइट्राइल असणार आहे. हां, मग आता N म्हणजे अक्रायलोनाइट्राइल मध्ये अक्रायलोनाइट्राइल, ओके. हां, मग ब्युटाडाइन तुम्ही बघितले असेल की 1 2 3 4, ओके, 1 3 ब्युटाडाइन झाला बघा तुमचा, बरोबर. हां, आणि अक्रायलोनाइट्राइल बघितलं की पॉली अक्रायलोनाइट्राइल बघितलं ना, CH2 डबल बॉन्ड CH, एक हायड्रोजन आपण कशाने हे करतोय? रिप्लेस करतोय, सायनाइडने रिप्लेस करतोय, बरोबर. सेम कंडिशन आहे, हा चेन कंटिन्यू करणार, कुठे चेन करणार? तो ह्याला चेन कंटिन्यू करणार, बरोबर ना. हा डबल बॉन्ड इकडे जाणार आणि अशी चेन कंटिन्यू होणार, क्लिअर होते? हा डबल बॉन्ड इथं शिफ्ट होणार, हा पुढे चेन कंटिन्यू केल्यानंतर आणि हा असा पार्ट तयार होणार आणि मग त्याच्यापासून स्ट्रक्चर तयार झाले बघा. CH2 सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH, CH2 CH2 CH ने चेन कंटिन्यू केलेली आहे,
क्लिअर होते. हा असणार आहे तुमचा पुन्हा एन रबरचा पार्ट असणार आहे. सिंपल आहे. त्यानंतर थर्ड आपलं काय घेतलेत बघा, तर काय घेतलेत पीव्हीसी. पीव्हीसी म्हणजे पॉलीव्हिनाइल क्लोराईड. आता पॉलीव्हिनाइल क्लोराईड ओके, ज्याच्यामध्ये त्यांनी हा सुद्धा क्वेश्चन विचारलेत बघा. पॉलीव्हिनाइल क्लोराईडला काय विचारलेत, प्रिपरेशन ऑफ पीव्हीसी. आता विनाइल क्लोराईड आपल्याला माहित पाहिजे. विनाइल क्लोराईड म्हणजे काय, CH2 डबल बॉन्ड CH आणि एक हायड्रोजन रिप्लेस केलाय Cl ने, बरोबर. आणि त्यांनी ही चेन कंटिन्यू केलाय, बरोबर ना. चेन कंटिन्यू केलाय आणि मग त्याचा पॉलिमर तयार झालाय. म्हणजे काय असणार आहे, CH2 सिंगल बॉन्ड CH चेन कंटिन्यू. आता तुमच्या लक्षात येईल की जिथं जिथं ॲडिशन पॉलिमरायझेशनचा यूज केलाय तिथे डबल बॉन्डने चेन कंटिन्यू केलाय बघा पुढे जो, बरोबर ना. हा डबल बॉन्ड पुढे चेन कंटिन्यू केला त्यामुळे सिंगल बॉन्ड झाले. आणि हा तुमचा जो कंपाऊंड असणार आहे दॅट इज अ पॉलीव्हिनाइल क्लोराईड. दॅट इज अ पॉलीव्हिनाइल क्लोराईड. इथे काय आहे बघा CHCl. ओके, मी मुद्दाम Cl खाली दाखवले म्हणजे तो चेनचा पार्ट नाही हे तुमच्या इझिली लक्षात यावं याच्यासाठी. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे काय दिल्यात, पॉली अक्राइल अमाइड दिलेत. पॉली अक्राइल अमाइड दिलेत बघा. हा आता पॉली अक्राइल अमाइडमध्ये काय केलेत बघा, सिंपल आहे. जो तुमचा कंपाऊंड झालाय तो डबल बॉन्डचाच असणार आहे. म्हणजे इथं पण तेच आहे बघा, CH2 डबल बॉन्ड CH2. ओके, हा आता एक हायड्रोजन काय असणार आहे बघा, एक हायड्रोजन त्यांनी रिप्लेस केल्यात. रिप्लेस करताना त्यांनी नावात मेन्शन केल्यात अक्राइल अमाइड. कळला, अक्राइल अमाइड. आता अमाइडचा फंक्शन ग्रुप आपल्याला माहित आहे की हो, काय आहे, CONH2. CONH2 हा त्याचा फंक्शन ग्रुप आहे. म्हणजे इथं काय होणार आहे की इथलीच चेन कंटिन्यू होणार आहे पुढं, ही चेन कंटिन्यू पुढे होणार आहे. म्हणजे तिथं पण काय झालं बघा, CH2 बरोबर, सिंगल बॉन्ड आला, CH चेन कंटिन्यू झाली. तुमचा जो काही फंक्शन ग्रुप इथं सांगायला लागलाय तुम्ही, बरोबर, तो चेंज करायचा नाही आहे, तो ॲज इट इज आहे. चेन कंटिन्यू झाल्या ते डबल बॉन्डनेच, कळालं. आणि ते जिथे दिलेत बघा, CH2 CH चेन कंटिन्यू झाल्या आणि CONH2 हे ॲज इट इज आहे बघा. CONH2 काय असणार आहे, ॲज इट इज असणार. म्हणजे फक्त तुम्हाला मोनोमर जरी माहित असेल तरी इझिली तुम्ही काय करायला लागलाय हो, त्याच्यावरचं पॉलिमर्स तयार करायला लागलाय. ओके, हां ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे, त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे युरिया फॉर्माल्डेहाइड रेसिन. युरिया फॉर्माल्डेहाइड रेसिन. आता याच्यापासून तयार होणारा पॉलिमर. ओके, मग आता मोनोमरची नावं त्यांनी मेन्शनच केल्यात. एक आहे युरिया आणि दुसरा आहे फॉर्माल्डेहाइड. आता कसं आहे बघा, युरियाचा फॉर्म्युला काय, NH2. ओके, जो मी असं लिहितो NH2 C डबल बॉन्ड O NH2, बरोबर. हा झाला युरियाचा फॉर्म्युला. त्यानंतर काय दिले तुम्हाला, फॉर्माल्डेहाइड. फॉर्माल्डेहाइड काय असणार आहे, HC डबल बॉन्ड OH. क्लिअर होते. हां, आता ह्याच्यातनं आपल्याला लक्षात असू दे की वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचं आहे. वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचं आहे. आता रिमूव्ह करायची मी तुम्हाला मेन्शन केलेलं बघा, NH2 मधला H इथे बाहेर पडणार आहे, बरोबर. हां, परत NH2 मधला अजून एक H इकडे एक बाहेर पडणार आहे. H2 झाला. आणि फॉर्माल्डेहाइड मधला काय व्हायला लागलाय तुमचा, कार्बनला अटॅच असणारा, कार्बन ग्रुप मधला अटॅच असणारा काय असणार आहे, ऑक्सिजन बाहेर पडणार आहे. आणि मग इथं तुमचा काय व्हायला लागलाय, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडायला लागलाय. क्लिअर होते, लक्षात आलं. सर मग स्ट्रक्चर कसं तयार होणार, अरे स्ट्रक्चर सिंपल आहे बघा, NH ने चेन कंटिन्यू केली इकडं, बरोबर. हा पार्ट म्हटला ॲज इट इज C डबल बॉन्ड O, परत NH एक हायड्रोजन बाहेर गेला ना. हां, आता हा जो काय पार्ट असणार आहे तो कुणाला अटॅच व्हायला लागलाय हो, ह्या कार्बनला अटॅच व्हायला लागलाय. लक्षात आलं का बघा. आणि कार्बनला कोण आहे, दोन हायड्रोजन अटॅच आहेत. म्हणजे इथं काय असणार आहे, CH2 आणि त्याने चेन कंटिन्यू केलेलं आहे, त्याने चेन कंटिन्यू केलेलं आहे. ह्याला सिंपल तुम्ही काय म्हणणार सा, युरिया फॉर्माल्डेहाइड रेसिन. युरिया फॉर्माल्डेहाइड रेसिन. लक्षात आलं. युरिया मधला 2 H चा पार्ट बाहेर पडेल इथं, NH2 ला अटॅच असणारा, आणि फॉर्माल्डेहाइड मधला ऑक्सिजन बाहेर पडेल आणि वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल. आणि असा तुमचा युरिया फॉर्माल्डेहाइड रेसिन तयार होईल. क्लिअर होते, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे बघा. नेक्स्ट त्यांनी काय म्हटलेत, ग्लिप्टल. काय दिलेत, ग्लिप्टल दिलेत. ही नावं काही प्रमाणात तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार आहेत भावना. आता ग्लिप्टलमध्ये तुम्हाला काय दिलेत बघा, ग्लिप्टलमध्ये तुम्हाला काय दिलेत बघा. हां, एक आहे इथिलीन ग्लायकॉल आणि दुसरा आहे थॅलिक ॲसिड. इथिलीन ग्लायकॉल आणि थॅलिक ॲसिड. आता ह्याचं स्ट्रक्चर कसं तयार होते बघा, इथिलीन ग्लायकॉलमध्ये. ओके, आता हे आपल्याला स्ट्रक्चर ऑलरेडी माहित आहे सर, इथिलीन ग्लायकॉलचं कसं होतं. इथिलीन ग्लायकॉल CH2OH CH2OH, बरोबर ना. हां, इथिलीन ग्लायकॉल. पण दुसरं काय दिलं, थॅलिक ॲसिड दिलं बघा. दुसरं काय दिलेलं, थॅलिक ॲसिड दिलेलं, बरोबर ना. हां, आता थॅलिक ॲसिडमध्ये आता एक आपण बघितलेलं टेरिप्थॅलिक ॲसिड, तर दुसरा आपण बघत होतो थॅलिक ॲसिड. आता थॅलिक ॲसिडमध्ये काय असणार आहे बघा, C डबल बॉन्ड OH. ओके, म्हणजे 1 नंबर आणि 2 नंबरला तुमचा काय असणार आहे, COH असणार आहे, 1 नंबर आणि 2 नंबरला. ओके, किंवा इथं ऑर्थो पोझिशनला तरी बघितला तरी चालेल. क्लिअर होते. हे स्ट्रक्चर झालं इथिलीन ग्लायकॉल आणि टेरिप्थॅलिक ॲसिड, सॉरी थॅलिक ॲसिड. हां, आता ह्या स्ट्रक्चरचा रेफरन्स काय बघा, इथं परत अल्कोहोल आला. सर अल्कोहोल असेल तर आपल्याला काय बाहेर काढायचं आहे, H बाहेर काढायचं आहे, बरोबर ना. हां, आता हे H बाहेर काढताना
सर ऍसिड पण आहे की, मग ऍसिड मधला आपण काय बाहेर काढतोय, OH बाहेर काढतोय. काय बाहेर काढतोय, OH बाहेर काढतोय. ओके, मी सारखं सांगण्यामागचं कारण काय, तुम्हाला सवय व्हायला पाहिजे, कारण तुम्हाला बोर्डचा पेपर द्यायचा आहे, मला नाही. लक्षात आलं. हां, तर इथे बघा परत काय आलं, CH2 2 टाइम्स आलं, CH2 2 टाइम्स आलं. इथं ऑक्सिजन आहे, स्ट्रक्चर काळजीपूर्वक बघा, इथं ऑक्सिजन आहे. हां, आता हा जो H आहे तो ह्या OH बरोबर बाहेर चाललाय, याचा अर्थ हा ऑक्सिजन कुणाला अटॅच असणार आहे, हो ह्या कार्बोनिल ग्रुपला. कुणाला अटॅच असणार आहे, कार्बोनिल ग्रुपला. बरोबर, C डबल बॉन्ड आला. हां, त्याला अटॅच हा जो काय पार्ट असेलच. क्लिअर होते. हां, आता हा जो काय परत OH आहे त्यातला H कुणाबरोबर बाहेर जाणार आहे, हो ह्या OH बरोबर बाहेर जाणार आहे. बरोबर ना, ह्या OH बरोबर बाहेर जाणार आहे. ह्याचा अर्थ बाळांनो, हा तुमचा C डबल बॉन्ड O आहे ना, तो चेन कंटिन्यू करणार आहे. क्लिअर होते, तो चेन कंटिन्यू करणार आहे. सर वरती स्ट्रक्चर वेगळे दिसायला, इथं स्ट्रक्चर दिसायला लागले, अरे हे असं आहे. लक्षात येते काय सांगायला लागलोय, चेन कंटिन्यू करणार ते तुम्हाला समोर दिसायला पाहिजे. क्लिअर होते, म्हणजे ऍसिड मधला कार्बोनिल ग्रुप चेन कंटिन्यू करताना इथं दिसायला लागलाय, आणि त्या अल्कोहोल मधला O काय करायला लागलाय, ग्रुप कंटिन्यू करताना दिसायला लागलाय. आणि हे जे काय स्ट्रक्चर असणार आहे बाळांनो, ते ह्या दोन मोनोमर पासून तयार झालेले आहे. क्लिअर होते. ओके, सिंपल आहे. आपल्याला पुढे बघायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण लक्षात आलं बघा, इथिलीन ग्लायकॉल आणि थॅलिक ऍसिड मध्ये ग्लिप्टल कसा फॉर्म होते हे लक्षात आलं. क्लिअर होते. हां, नेक्स्ट बघा पॉलिकार्बोनेट. नेक्स्ट काय असणार आहे, पॉलिकार्बोनेट. आता पॉलिकार्बोनेट मध्ये पण स्ट्रक्चर कसं आहे बघा, एक आहे बिसफिनॉल आणि दुसरा आहे फॉस्जिन. एक आहे बिसफिनॉल आणि दुसरा आहे फॉस्जिन. हां, आता इथे आपल्याला बिसफिनॉलचं स्ट्रक्चर करता आलं पाहिजे. बिसफिनॉल म्हणजे फिनॉलचे दोन स्ट्रक्चर असणार आहेत बघा तिथे. स्ट्रक्चर व्यवस्थित बघा. ओके, हा झाला तुमचा बिसफिनॉल. बरोबर. हां, बिसफिनॉल आणि फॉस्जिन. सर फॉस्जिनचं स्ट्रक्चर सिंपल आहे. फॉस्जिनच्या स्ट्रक्चरसाठी फॉर्माल्डिहाइडचा रेफरन्स घ्यायचा. काय सांगितले मी, फॉर्माल्डिहाइडचा रेफरन्स घ्यायचा, कारण की हे स्ट्रक्चर आपण वापरले बऱ्याच वेळा मोनोमर. बरोबर ना. H जिथं जिथं दिसतोय तो काय करा, Cl ने रिप्लेस मारा. तो काय करा, Cl ने रिप्लेस मारा. हा झालं बघा फॉस्जिनचं स्ट्रक्चर. हे काय असणार आहे तुमचं, फॉस्जिनचं स्ट्रक्चर असणार आहे. क्लिअर होते. आता इथे बघा. हां सर, मग त्याच्यापासून स्ट्रक्चर खूप सोपं आहे. का तर या स्ट्रक्चरमध्ये बाहेर काय काढायचं ते इझिली लक्षात येते. बघा इथं झाला HCl. काय असणार आहे बघा तुमचा तिथं, तो HCl म्हणजे अल्कोहोल मधला H बाहेर जायला लागलाय. ओके, फिनॉल मध्ये सॉरी H आणि Cl बाहेर जायला लागलाय, आणि इथं पण आहेच की H, म्हणजे हा सुद्धा H काय असणार आहे, या Cl बरोबर बाहेर जाणार आहे. राहिलेलं स्ट्रक्चर तयार असणार आहे. म्हणजे इथं तुमचा काय चेन कंटिन्यू करायला लागलाय, O चेन कंटिन्यू करायला लागलाय. बरोबर. हां, इथं तुमचं जे काय असेल ते बेन्झिनचा पार्ट असेल. बरोबर. परत हा जो काय पार्ट असेल तो ॲज इट इज येणार. क्लिअर होते. हां, परत रिंग ॲज इट इज. त्यानंतर हा ऑक्सिजन आहे बघा. बरोबर ना. हां, हा O काय होणार आता, डिरेक्टली ह्या कार्बनला अटॅच होणार, कारण की HCl बाहेर गेला म्हणजे CO. बरोबर. हा Cl पण बाहेर गेलाय म्हणजे इथे कार्बोनिल ग्रुप काय व्हायला लागलाय, चेन कंटिन्यू करायला लागलाय. एवढं सिंपल काय आहे, हे पॉलिमर फॉर्मेशन आहे. स्ट्रक्चर किती मोठे असले तरी एवढा सिंपल फाट आहे. बिसफिनॉल असेल किंवा फॉस्जिन असेल, त्यांच्यापासून कसा आणि कशा पद्धतीने आपण कंपाऊंड तयार करावले हे तुम्हाला माहित असावं. ओके, ठीक आहे. आणि आपल्याला आता नेक्स्ट बघायचं आहे. नेक्स्ट पार्ट जर बघायला गेला तर आपल्या लक्षात येईल थर्मोकॉल. काय, थर्मोकॉल. अरे थर्मोकॉलचा मोनोमरच आहे स्टायरीन. स्टायरीनचं स्ट्रक्चर आपण काढलीच की. काय होतं स्ट्रक्चर सर, CH2 डबल बॉन्ड CH आणि एक काय होता, हो रिंगचा पार्ट होता. बरोबर ना. मग ह्याच्यापासून तुमचं कोणतं पॉलिमर तयार होणार आहे, पॉलिस्टायरीन, किंवा त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, थर्मोकॉल. का, चेन कंटिन्यू करते ना पुढे. चेन कंटिन्यू करते तर सिंपलच पार्ट आहे घेऊ. काय असणार आहे, CH2 सिंगल बॉन्ड CH चेन कंटिन्यू केला, इकडे अशी चेन कंटिन्यू झाली. बरोबर ना. आणि इथं काय असणार आहे, तुमचा बेन्झिनचा पार्ट असणार आहे, C6H5 असणार आहे. क्लिअर होते. हे तुमचं काय झालं, थर्मोकॉल, पॉलिस्टायरीन ज्याला आपण म्हणणार आहे. म्हणजे एवढे सिंपल पॉलिमर्स आहेत. थोडीशी प्रॅक्टिस केला असता की तुम्हाला आउट मार्क्स पडून जाणार आहेत पॉलिमर ह्या टॉपिकमध्ये. लक्षात आलं. इथे आपला पॉलिमर टॉपिक हा कंप्लीट होते बाळांनो. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.